तुमच्या स्वाध्यात भाषेत सांगायचं. तुम्हाला काय वाटतं ते सांगायचं. कुठल्या पुस्तकातली व्याख्या सांगू नका, कुठलं बघून सांगू नका, गुगल करू नका, काही करू नका. ओनली से तुमची ओन ओन व्याख्या सांगा किंवा तुम्हाला असं पर्सनॅलिटी म्हणजे काय असं वाटतं. तुमको जो भी लगता है वो मुझे तर बता. सर वर्तवणूक. एखाद्या माणसाची शरीरयष्टी किंवा त्याची बोलण्याची शैली, त्याची वागणूक असा. व्हेरी नाईस. आपण दैनंदिन जीवनात जे कृती करत असतो, त्या कृती करत असताना केलेले हावभाव आणि समजून देण्याची पद्धत वगैरे. बिहेवियर, व्हेरी थॉट्स. नाईस. एकदम बरोबर. बरोबर आहे. चला बोला 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 बोला. व्यक्तिमत्व म्हणजे शारीरिक, मानसिक स्वभाव आणि त्याचं चरित्र जे काही सगळ्यांची गुंफण होते त्याला व्यक्तिमत्व असे म्हणतात. वा छान. अजून छान. एखाद्या व्यक्तिमत्व माणसाचे म्हणजे इतरांपासून तो वेगळा कसा आहे दाखवण्याची शैली म्हणजे व्यक्तिमत्व. वा छान. एखाद्या व्यक्तीची शरीर रचना आहे, त्याची अभिरुची, कृती क्षमता, त्याचा सर्वांगीण विकास जो पूर्ण पर्सनॅलिटी जी आहे त्याची, त्याला आपण व्यक्तिमत्व. पण दैविक देणगीपासून ते व्यक्तीचं पूर्ण आयुष्य जीवन जगेपर्यंत जो काही वाटचाल चालते त्याला व्यक्तिमत्व असे म्हणतात. ओके. अजून मेंटली इमोशनली ते किती स्ट्रॉंग आहे ते पण एक पर्सनॅलिटी मध्येच येतं ना. ओके. व्हेरी नाईस. अजून बरोबर बोला. आता आपण एखाद्या हा व्यक्तीच्या वाढत्या वयानुसार जे काही त्याच्यात बदल निर्माण होत असतो त्यासही व्यक्तिमत्व म्हणता येईल. बर. आपली अनुवंश आणि त्याचा संबंध बाह्य परिस्थितीशी जो काही संबंध येत असतो तो म्हणजेच व्यक्तिमत्व. ओके. व्हेरी नाईस. एखाद म्हणजे काय हे समाजात कसे वागतो तो सामाजिक वर्तन, याला पण आपण व्यक्तिमत्व म्हणतो. ओके. व्हेरी नाईस. आपण एखादा माणूस पाहिला, एखादी व्यक्ती पाहिली की त्याला लगेच म्हणतो की नाही काय सुंदर आहे हो, काय मस्त दिसतो, काय हँडसम आहे, हे काय कसा खरपुडा दिसतंय, मेल्यामुळे काय खाते का नाही, असे पण काही शब्द वापरतो. आपण हे शब्द त्या व्यक्तीच्या दिसण्यावरून वापरतो. बरोबर. एखाद्या व्यक्तीचं वर्णन करण्यासाठी आपण पर्सनॅलिटी म्हणजेच व्यक्तिमत्व या शब्दाचा वापर करत असतो. एखादा तरुण खूप रुबाबदार दिसला की आपण लगेच म्हणतो काय व्यक्तिमत्व. एखादा बुटका, काळा, बेडोल तरुण दिसला की आपण लगेच काय म्हणतो त्या व्यक्तीला व्यक्तिमत्वच नाही. एखादा मित्र आहे, वाईट आहे, चंचल आहे, अशा स्वरूपाचा आपण व्यक्तींचं व्यक्तिमत्व त्या त्या भाषेमध्ये सांगत असतो. आपण व्यक्तीच्या अंगी असलेल्या गुणदोषाचा विचार देखील करत नाही. त्या व्यक्तीच्या बाह्य घटकावरून किंवा वरवर जुजबी घटकावरून आपण त्या व्यक्तीविषयी किंवा त्या व्यक्तिमत्वाविषयी आपण अभिप्राय देत असतो. व्यक्तिमत्वात अनेक बाबींचा अंतर्भाव असतो. या सर्व बाबींचा आपण विचार न केल्यामुळे आपला अभिप्राय हा चुकीचा निघण्याची शक्यता असते. कारण फक्त व्यक्तिमत्व म्हणजे बाहेरचं दिसणं नव्हे, त्याचं गोरंपण, त्याचं ठेंगणंपण, त्याचं ते रुबाबदार डौलदारपणा एवढंच नाहीये. व्यक्तिमत्व म्हणजे काय यार, त्याच्यावर कोणकोणत्या घटकाचा परिणाम होतोय. मग व्यक्तिमत्व विकासासाठी आपण शिक्षकांनी कोणते प्रयत्न केले पाहिजे हेच आपण आजच्या या तासामधून पाहणार आहे. तर व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय आपल्याला बघायचं आहे व्याख्येवरून. व्यक्तिमत्व हे जे काही शब्द आहे या मराठी भाषेतील शब्दाला, जे व्यक्तिमत्व हा शब्द आहे या मराठी भाषेतील शब्दाला आपण इंग्रजीमध्ये पर्सनॅलिटी हा शब्द वापरतो. बरोबर आहे का. हा पर्सनॅलिटी हा जो शब्द आहे हा मूळ लॅटिन भाषेतला आहे. लक्षात घ्या, कारण प्रश्न येतो. हा पर्सनॅलिटी जो शब्द आहे हा मूळ लॅटिन भाषेतील पर्सोना या शब्दापासून तयार झालेला आहे.
आता मग पर्सोना म्हणजे काय? तर पर्सोना म्हणजे मास्क, याचा अर्थ मुखवटा. माणूस त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये जगत असताना कुठला ना कुठला एक मुखवटा तो घेऊन जगत असतो. बरोबर आहे की नाही? मग पूर्वी काय व्हायचं? रोमन काळामध्ये अनेक नाटके सादर करत असताना विविध पात्रांचे स्वभाव विशेषण दाखवण्यासाठी चेहऱ्यावरती मास्क धारण करत होते. मास्क म्हणजे मुखवटे. मग तेव्हापासून ह्या पर्सनॅलिटी म्हणजे त्याच्या बाह्य रूपाची अशी ही जी काही संकल्पना आहे ती अस्तित्वात आली. पर्सोना या शब्दापासून पर्सनॅलिटी. होय की नाही? म्हणजे मुखवट्याला ते काय म्हणत होते? पर्सोना. आणि मग त्याच्यावरून पर्सनॅलिटी. जगाच्या, समाजाच्या, शाळेच्या, कुटुंबाच्या या रंगभूमीवर माणूस वावरत असताना एक प्रकारचा मुखवटा तो धारण करतच असतो. कारण प्रत्येक ठिकाणी तो वेगवेगळ्या अंगाने राहत असतो, वेगवेगळ्या भूमिकेमध्ये असतो. ज्याप्रमाणे माणूस कुटुंबात वागतो, त्याप्रमाणे शाळेत वागत नाही. ज्याप्रमाणे तो शाळेत वागतो, त्याचप्रमाणे तो समाजात वागतो का? समाजात ज्या प्रकारे वागतो, तो इतरत्र त्याप्रमाणेच वागतो का? तर माणसाचे हे मुखवटे, हे जे काही त्याच्या धारण करण्याची जे काही कला आहे, ह्या त्याच्या व्यक्तिमत्त्वावर बनतात. आणि आपण या मुखवट्यांच्या आधारे इतर लोक आपल्याविषयी मत बनवत असतात. आपण कसे दिसतो, आपण काय करतो, कसं बोलतो. मग हे जे लोक जे धारण करत असतात, हे त्यांची मतं ही फक्त तात्पुरती असतात आणि ती अपुरी असतात. कारण याच्यामध्ये ते लोक फक्त बाह्य घटकांचा विचार करत असतात. ना आपल्या मनाचा, ना आपल्या मतांचा, ना आपल्या विचारांचा, कल्पनांचा, आचारांचा, बोधांचा, अबोधांचा त्या ठिकाणी कसल्याही प्रकारे विचार केला जात नाही. एखादा काळा आहे म्हणून तो काय मनाने चांगला नसतो का? एखादा खूप गोरा आहे, तो दिसायला चांगला आहे, मग तो मनाने चांगला असेलच कशावरून? बरोबर आहे काय? म्हणून फक्त पर्सनॅलिटी म्हणजे म्हणजे तुमचं दिसणं नाही आहे. सलमान खान लगेच बघितली का आपण वॉव! क्या पर्सनॅलिटी है बोलते हैं. लेकिन वो और भी कैसा है, ये भी हमें जानना है. फक्त त्याच्या दिसण्यावरून आपण पर्सनॅलिटी ही व्याख्या करूच शकत नाही. म्हणून मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्व म्हणजे काय हे सांगण्यासाठी अनेकांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. आणि यातूनच आपल्याला हे बघायचंय, की त्यांनी नेमक्या कोणत्या व्याख्या केल्या, कशा केल्या, काय केलं याच्यावरती जे.बी. वॅटसन सुद्धा खूप छान व्याख्या केलेली आहे वॅटसन यांनी. व्यक्तीच्या जैविक देणगीतून व्यक्तीच्या व्यक्तीच्या जैविक देणगीतून व्यक्तीने जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व आहे. बघा, व्यक्तीनं त्याच्या जैविक देणगीतून म्हणजे त्याच्याकडून अनुवंशाकडून आलेली जी काही देणगी आहे, त्याच्यातून जीवन सुरुवात केल्यापासून ते पूर्णपणे जगण्याची पूर्ण वाटचाल होईपर्यंत जे पण त्याचं पूर्ण काही ओव्हरऑल त्याचे बिहेवियर येतं, ते सगळं व्यक्तिमत्व आहे. इतकी छान अशी व्याख्या वॅटसन करतो. तर खूप छान व्याख्या मन पण करतो. व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना, वर्तन विशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कृती क्षमता, कर्तव्य आणि कला विशेष यांची वैशिष्ट्यपूर्ण गुंफण आहे. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची असणारी व्याख्या म्हणजे अल्पोर्टची आहे. अल्पोर्ट काय म्हणतो बघा. अल्पोर्टची व्याख्या दोन आहेत. एक जी.डब्ल्यू. अल्पोर्ट आहे आणि मन आणि अल्पोर्ट यांनी दोघांनी मिळून केलेली एक व्याख्या आहे. त्याच्यामध्ये व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचं जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असतं, त्याला कारणीभूत असणारी, वर्तनाला चालना देणारी शारीरिक व मानसिक यंत्रांची गतिशील संघटना होय, अशी अल्पोर्ट खूप छान व्याख्या करतो. कारण समायोजन म्हणजे ॲडजस्टमेंट आणि ॲडजस्टमेंट तुम्हाला जर करता आली, तर ती ॲडजस्टमेंट माणूस त्या ॲडजस्टमेंट मधूनच स्वतःची खूप छान असं व्यक्तिमत्व डेव्हलपमेंट करत असतं. लक्षात घ्या, आता लग्न करताना मुलगा आणि मुलगी एकमेकात काय पाहतं? त्या मुलाकडे 5 अंकी क्रेडिट होणारी सॅलरी हवी आहे. 4 चाकी गाडी ऑलरेडी त्याच्याकडे हवी आहे. घर स्वतःचं हवं आहे. जमीन वगैरे असलं पाहिजे, बँक बॅलन्स चांगला असला पाहिजे आणि घरात आई-वडील नसले पाहिजे त्याचे, मुलाचे.
म्हणजे तुम्ही जाऊन काय करणार आहे तिथं? मग सुगरण ही व्याख्या कोणाला लागू होते? व्यक्तिमत्व बघा. मग सुगरण म्हणायचं कोणाला? हे सगळं सुगरण परिस्थिती तयार आहे त्याला म्हणायचं सुगरण. मग सुगरण म्हणायचं कोणाला? पूजा वांगे बोलत होते, बोला. शून्यातून विश्व निर्माण करणार. हा, शून्यातून विश्व निर्माण करणारा. मग त्याची पर्सनॅलिटी आहे का नाही? मग त्याला मी म्हणू शकतो का नाही त्याची पर्सनॅलिटी आहे म्हणून? आहे की नाही? आहे की नाही? हो आहे. हो म्हणजे सर आहे. एखाद्यानं शून्यामधून विश्व निर्माण करत असताना, नवऱ्याकडे काहीच नसताना, नवऱ्याला शून्यातून पुढे घेऊन जाण्यासाठी त्याच्याबरोबर राहत असताना त्याला केलेली जी काही ऍडजस्टमेंट आहे, आपल्या ऐश आरामामधून आल्यानंतर नवऱ्याच्या त्या गरिबीमध्ये सुद्धा ज्यानं जगणं काढलं, ज्यानं त्याला समावेशन करून घेतलं, स्वतःला असं कन्व्हर्ट केलं, त्याची ती परिस्थिती नाही का? किंवा त्याला ते आपण व्यक्तिमत्व म्हणायचं नाही का? त्याला म्हणायचं नाही का? हा माझा प्रश्न आहे. येस और नो? म्हणायचं की नाही म्हणायचं? म्हणायचं. येस. हो सर. म्हणायचं? मग Yes. आता तुम्ही ओव्हरऑल मला पर्सनॅलिटीची ओव्हरऑल अशी एक व्याख्या सांगा. कशा? या सगळ्या व्याख्यावरून तुम्ही मला एक व्याख्या सांगायची. एवढ्या सगळ्या व्याख्यावरून काय सांगू शकू आपण? मग तुम्ही करून सांगायची मला. सांगा, चला पटकन सांगायची, वेळ नाही लावायची. आलेल्या समस्यांवर यशस्वीपणे तोडगा काढणे. व्हेरी नाईस. आले समस्यावर मात करण्यासाठी तोडगा काढणे. बस. मग तेवढंच म्हणजे मानसशास्त्र आपला व्यक्तिमत्व आहे असं तुम्हाला म्हणाय. ठीक आहे. अजून बोला. अजून भरपूर कंपोनंट्स येतात त्याच्यामध्ये. बोला. व्यक्तिमत्व म्हणजे शरीराची ठेवण, शरीराची रचना, परत आपलं मानसिक आणि शारीरिक, आपलं स्वभाव, आपलं चारित्र्य, परत अनुवंश, परिस्थिती, या सगळ्याचं कॉम्बिनेशन म्हणजे व्यक्तिमत्व. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. अजून चला बोला. अजून व्यक्तिमत्व म्हणजे विचारशक्ती. हा, व्हेरी नाईस. अजून फक्त तेवढंच? व्यक्तीच्या बाह्य आणि आंतरिक गुणांचा समन्वय. एकदम. अजून बरं. तर याच्यावरून आपण सांगू शकतो व्यक्तीचं दिसणं असेल, व्यक्तीचं असणं असेल, विचार करणं असेल, भावना असतील, मतं असतील, त्याचबरोबर व्यक्ती इतर समस्येशी तो कसं सोडवतो, त्याचं समस्या समाधान करणं असेल आणि इतर परिस्थितीची समायोजन करून घेणं असणं, या सगळ्या गोष्टी आपल्या कशात येतात? तर व्यक्तिमत्वामध्ये येतात. बरोबर आहे का? बरोबर आहे? ओके. तर मला सांगा, आता हे जे व्यक्तिमत्व आहे, या व्यक्तिमत्वामध्ये येणारे आता घटक कोणकोणते आहेत, जे आता आपण बघितले आहेत. आता यात नेमके कोणकोणते घटक येतात? कोणकोणते येतात? तर पहिलं घटक आहे शारीरिक घटक. त्याला आपण फिजिकल कंपोनंट म्हणू किंवा तिथे युनिट म्हणू. आता काय काय येईल शारीरिक घटकामध्ये? माणसाच्या व्यक्तिमत्वामध्ये शारीरिक घटक कारणीभूत आहे का? पहिलं घटक आहे का? आहे तर कसं? कोणते घटक आहेत? सर आहे सर. कारण एखादा व्यक्ती जर सुंदर असेल तर आपण एकदम डोळे आवाक करून पाहतो आणि म्हणतो की काय सुंदर आहे असं म्हणतो. आणि त्याच्यातली जर व्यंग असेल तर लगेच व्यंग आहे म्हणून सांगतो. त्याच्यातून आपल्याला व्यक्तिमत्वाची समजते की, आणि त्याच्या ड्रेसिंग वरून, त्याचे जे विचार आहेत, त्याचं जे आकर्षक चेहरा असेल तर याला खूप हुशार आहे, खूप छान आहे दिसायला असं म्हणतो. व्हेरी व्हेरी एकदम बरोबर. आता व्यक्तीचं जे दिसणं आहे, व्यक्तीचं दिसणं हे शारीरिक घटकावर असतं. काही दिसायला हँडसम असतं. मग आपण हँडसमची व्याख्याच काय करतो? की त्याचं दिसणं असेल, त्याची शरीरयष्टी असेल, बरोबर प्रमाणात असणारी त्याची उंची असेल, त्या उंचीला मानून असा वजन असेल आणि दिसण्याला तो आकर्षक असेल. या सगळ्या गोष्टी व्यक्तिमत्वाच्या या शारीरिक घटकामध्ये येतात. माणसाची शरीर रचना, माणूस जर बेडप दिसत असेल, माणसाच्या येण्यापूर्वी, माणूस पुढे पाऊल टाकण्यापूर्वी जर त्याच्या शरीरातल्या त्या पोटानंच पुढे पाऊल टाकलं तर कसं दिसणार आहे तो? ढेरीच पुढे आली असेल तर तर का हा
कसं दिसणार आहे? मग दिसताना तो दिसलेला बेढप, तो बेढपपणा त्याच्या शरीराच्या त्या पर्सनॅलिटीवर परिणाम करेल की नाही करेल? करेल की नाही करेल? हो सर, करेल सर. त्याच्यानंतरनं एखादा खूप हायटेडच असेल, खूपच हायटेड असेल, मग तो खूप हायटेड असला तरीही त्याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन, अहो काय उंच आहे हो. आहे की नाही? आता हे उंचपणा, ते उंचपणा असेल, काही त्याचा खुद्दापणा असेल, एकदम बुटकाच असेल, तर याच्यावरही त्याचा शारीरिक घटकावर, त्या व्यक्तिमत्वावर परिणाम होत असतो. जास्त वजनाचे असतील, आहे की नाही? 1 टनाची ती महिला होती, जिथं आपल्या मुंबईमध्ये, परदेशातल्या त्या 1 टन वजन असणाऱ्या महिलेचं मुंबईमध्ये त्याचं ऑपरेशन करण्यात आलं होतं. माहिती आहे का तुम्हाला? आणि त्याचं ते करण्यासाठी ते खास असं अ, अ, आकर्षक असं क्रेन वापरून तिला तिथं वरच्या मजल्यावर घेऊन गेले होते. मग अशा ज्या, मग त्याच्याकडे मग जास्त वजन असणाऱ्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन, काही जण कमी वजनाचे असतात, खातच नाहीत. मग आकर्षकता असते दिसण्याचं, हे शारीरिक घटक आहे, जे व्यक्तिमत्त्वावर परिणाम करत असतात आणि व्यक्तिमत्व सुडवून एक छान, एक सुंदर, एक हँडसम बनवण्याचं हे काम करत असतात. तर शारीरिकच घटक ह्या व्यक्तिमत्वाच्या घटकामध्ये येतात का? शारीरिक घटक काही जण इतरही येतात. दिसायला आकर्षक नसतात, पण बोलणं प्रभावी असते. हां, व्हेरी नाईस. ओके. उदाहरणार्थ उदाहरणार्थ बरोबर ते आहे आता. काहीतरी एक कॉमेडी कॉमेडी सिरियल आहे की कुठली तरी, कुठली तरी. त्याच्यामध्ये कपिल शर्मा. मला ते हास्य नाही जत्रा. पाहत मी. भारती हा भारती त्याच्या पण आहे की सर, भारती. हां, बरं. ओके, ओके. छान, छान. म्हणजे तुमचं लक्ष बाळ जत्रा किती, पण आहे सर मराठी. तुमचं लक्ष किती मालिकेमध्ये आहे बघा. आहे की नाही? छान. ते कन्नड तमिळ हिरोमध्ये, तमिळ किंवा कन्नड व्हिडिओमध्ये, पिक्चरमध्ये काही असे कॉमेडी हिरो असतात बघा. दिसायला काही दिसत नाहीत, बेढप दिसतात. परंतु त्यांच्या त्या हसण्यावर लगेच आपण प्रभावित होतो. जॉनी जॉनी लिव्हर लिव्हर बघा. जानीला पण जॉनी आहे लिव्हर की बघा. सर. जॉनी लिव्हर बघा. दिसायला कसा आहे, जानीला हा. पण किती माइंड ब्लोईंग आहे. आहे की नाही? आहे की मग सेन्स ऑफ ह्युमर त्याचा कसा आहे. कपिल शर्मा मग सांगितलं तोच बघा. हा, आपलं मकरंद अनासपुरे लक्ष्मीकांत हे करून होतं. लक्ष्मीकांत आहे की नाही? या दादा कोण? सगळ्या गोष्टी दिसण्यावरती आहे. तुम्हाला माहितीसाठी अजून सांगू का? माणसाचं व्यक्तिमत्व त्याच्या शारीरिक घटकावर मोठ्या प्रमाणावरती तो अवलंबून असतो. कारण माणूस बघण्यावर जातो. उदाहरणार्थ सिनेमा क्षेत्रातली 2 गोष्टी किंवा 2 हिरोईन, त्याच्यामधली पहिली आहे तुमची ते अ, ऐश्वर्या राय आणि दुसरी आहे काजल. दोघी कशी दिसतात आणि दोघींचं स्ट्रगल तुम्हाला माहित आहे का? हो सर. काजलच्या तुलनेमध्ये ऐश्वर्या राय कमी वेळेमध्ये सिनेमा क्षेत्रात आली आणि खूप लवकर हे झाली, काय म्हणतो आपण त्याला, फेमस झाली. पण त्याच्या तुलनेनं जी काही आपली काजल आहे, हिनं दिसण्यामध्ये सुंदर नसल्या कारणामुळे त्याला स्ट्रगल जास्त करावं लागलं. फेमस झाली, पण त्याच्या तुलनेनं नाही. मग ती फेमस झाली त्याच्या ओरिजिनल परिश्रमाच्या, त्याच्या ॲक्टिंगमुळे परत फेमस झाली. हे दोघीमधला फरक आहे. दोघीमधला फरक आहे. मग श्रीदेवी असेल, हेमा मालिनी असेल, या सगळ्यांच्या ज्या गोष्टी आहेत, आपण तुलना करू शकतो. म्हणून कधी-कधी माणसाचं व्यक्तिमत्व आपण त्याच्या त्या शारीरिक घटकावर अवलंबून राहतं. दुसरा आहे मानसिक घटक, मेंटल, ज्याला आपण बुद्धी म्हणतो, विचारशक्ती म्हणतो, स्मरणशक्ती म्हणतो, सेन्स ऑफ ह्युमर म्हणेल, हां, एखाद्याची स्मरणशक्ती. आता बघा, सगळ्यात जास्त गुगल बॉय ज्याला आपण म्हणलं गेलंय, गुगल बॉय आणि गुगल गर्ल आहे. तुम्ही गुगलवर टाकलं तरी किती 10 का 12 वर्षाचेच आहेत ते दोघंही, मुलगा आणि मुलगी. ते 12 वर्षाचे असताना ते पीएचडी पूर्ण आहे त्यांची. म्हणून त्यांना गुगल बॉय, कारण त्यांना विचारलेल्या प्रश्नांचं, प्रत्येक प्रश्नांचं उत्तर त्यांच्याकडे अवेलेबल आहे. ह्या त्याचं नाव कौटिल्य आहे ना सर? हां, त्याचं नाव कौटिल्य आहे ना? काय तर नाव आहे मला माहित नाही हो. मी असं स्मरणात गेलं माझ्या ते. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, हे कशावरून लक्षात राहिलं? हा मुलगा कसा लक्षात राहिला माझा? कारण ते स्मरणशक्तीमध्ये, बुद्धीमध्ये, विचारशक्तीमध्ये तो होता आणि त्याची ती पर्सनॅलिटी मला भावली, म्हणून तुम्हाला लक्षात राहिला. म्हणून माणसाचं फक्त दिसणंच नाही, तर त्या दिसण्याबरोबर मेंटॅलिटी, ज्याला आपण मेंटल प्रोसेस म्हणतो, मानसिक घटक सुद्धा कारणीभूत असतो. इतकंच नाही, तर काही माणसं हळवी सुद्धा असतात, ज्याला आपण इमोशनल म्हणतो. काही भावनेनं लगेच हे जातात, लगेच खचतात. काही जणांना लगेच ताण येतो. काही जण अशी सहनशील असतात. सहनशील म्हणलं की माझ्यासमोर एकच पात्र येतो, ते म्हणजे अलका कबूलचं. किती सहन करावं त्या बाईनं. अरे काय पिक्चर पाहिले का त्याचे? काय ती माहेरची साडी, ती कसली साडी, किती सहन, किती सहनशीलता. आता एक वृद्ध
त्याच्या विरुद्ध आजच्या या सुनामध्ये किंवा त्या आजच्या या काय म्हणतो आपण सुनामध्ये तुम्हाला ही सहनशीलता पाहायला मिळते का? साधा सोपा प्रश्न आहे. मिळते का? नाही. tit for tat. हा मिळते. एवढं कोण सहन करत नाही. नाही, टिट फॉर टॅट म्हणले. अरे वा काय आता जसेच कुठं तसे झालंय? असे म्हणले. हो असे म्हणले का? ठीक आहे ठीक आहे. आता हे जे भाग आहे ना, हा भावनिकतेचा जो भाग आहे तो सहनशीलता त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असतो. आपण म्हणतोय का नाही, हा माणूस खूप सहनशील आहे बरं का. हा आता सहनशील बाप जो असतो खूप सहनशील असतो, भावनिकतेने खंबीर असतो. कितीही तणाव आली तर त्या तणावावरती एकदम दणकावटपणे पाऊल ठेवून पुढे जाणारा म्हणजे तो बाप असतो. ही जी काही आपण इमोशनली उभं करतो, हे मग त्या मानानं स्त्रिया ह्या खूप भावनिक असतात, हळव्या असतात. त्यांना लगेच स्ट्रेस येतो. त्या स्ट्रेसचं त्यांना व्यवस्थापन मॅनेजमेंट करताच येत नाही. त्या सहनशील असतात की नसतात मग? स्त्रिया या सहनशील असतात का नाही? हा एक संशोधनाचा भाग आहे. लगेच मी कमेंट करू नका, उत्तर लगेच देऊ नका. असतात सर. लगेच हां. बरं मुलीने दिले तर चालतंय, मुलांनी देऊ नका. हां, सांगा मुलींनी. मुलींना वाटतं का आपण सहनशील आहोत? हो सर आहोत. बरं छान छान गोष्ट आहे. आता पुढचा पॉइंट येतो तो म्हणजे सामाजिक घटक. सोशल फॅक्टर किंवा सोशल कंटेंट असेल की ज्याच्यामुळं आपल्या व्यक्तिमत्वामध्ये ह्या कंपोनंटचा पर्सनॅलिटीमध्ये समावेश होतो. आता कसं आहे, मी माझं इतरांशी असणारा संबंध. जर मी इतरांशी चांगलं वागत असेल, तर मी चार चौघामध्ये किंवा चार चौघाच्या तोंडामध्ये माझं नाव असेल. येस ऑर नो? बरोबर आहे का चुकीचं? हो सर बरोबर आहे. एकदम हो करेक्ट. सर बरोबर आहे. जर मी एक चेंगट असेल, सारखं भांडण करत असेल, चुगल्या चाडी लावत असेल, आहे की नाही, लोकांची निंदा करत असेल, तर मी कशावर राहील हो? लोकांच्या टार्गेटवर राहील. राहील की नाही? हां. हो. मग हा सुद्धा व्यक्तिमत्वाचा एक घटक आहे. भरपूर लोक असे असतात, की त्यांना त्यांच्या आयुष्यात काय चाललंय देणं-घेणं नाही. मात्र लोकांच्या आयुष्यात काय चाललंय आणि ते चाललेलं कसं त्याचं अजून चांगलं करायचं ह्याच्याकडे खूप लक्ष असतं बारकाईनं. ते आपल्यावरती सीसीटीव्ही कॅमेरेच असतात. हां का नाही? हो सर. हां. मग लगेच आपण त्याची व्याख्या पण करतो. कॅमेरा आला बघ, कॅमेरा आला बघ आपला, आहे की नाही? हो काही जण सर. त्याला डिश म्हणतो, अँटेना म्हणतो, न्यूज चॅनल म्हणतो. शकुनी सर, हां, काहीतरी म्हणले बघा. शकुनी. लगेच माईक बंद झाल्यामुळे तो शब्द कट व्हायला लागला. असं. शकुनी म्हणतात सर तुम्ही. शकुनी शकुनी मामा. असतात. आपल्या आयुष्यामध्ये भरपूर असे लोक असतात, की आपलं चांगलं चाललेलंही बघवत नाही आणि आपलं वाईट चाललेलंही बघवत नाही. दोन्ही गोष्टी. म्हणूनच ती म्हण आहे मराठीमध्ये, कुणाचं घर असावं शेजारी? निंदकाचे घर निंदकाचे. असावे. हां. इंडियाचे घर असावे हो. मग हे कंपोनंट्स आहेत आपल्या पर्सनॅलिटीचे. मग काही जणांना खूप बोलायचं भारी कौशल्य असतं. आता बघा बोलायचं कौशल्य म्हणले की न्यूज चॅनलवाले मला खूप आवडतात. नसलेलं भांडण सुद्धा आणून उभा करतात. नसलेल्या लोकांमध्ये न पेटलेल्यामध्ये पेटवायची गोष्ट लय भारी असते त्याच्याकडे. काय कौशल्य अहो! एखादं खड्ड्यात पडलंय तर त्याच्या तोंडाला माईक नेऊन विचारतील, "अब तुमको कैसा लग रहा है?" आता काय करावं ह्याच्याला? आता काय करायला? मला असं वाटतं जिवंत कधी-कधी असलेली माणसं मार. असं वाटतं कधी-कधी, की त्याला खाली घ्यावं आणि आपण माईक घेऊन त्याला विचारावं, "अब तेरे को कैसा लग रहा है?" की नाही? हा एक कौशल्य. बघा ना, आता माईक बातम्यामध्ये सुद्धा एखादी हायलाइट बघा कशी किती छान करतात हायलाइट, की दिल्ली में कुत्ता बीमार है. वॉव! क्या हायलाइट हो गई. ही बातमी आहे. कुत्ता येणार आहे. बीमार है. पण त्या बातमीला सुद्धा कसं रंगीतदार, तालीमदार करायचं ते त्यांच्याकडून शिकू. काही जण शब्द कौशल्यामध्ये, संवाद कौशल्यामध्ये इतके उत्तम असतात. जसे की कपिल शर्मा कसाही बॉल टाकला, तर त्याला सिक्स मारण्याची त्याच्याकडे एकदम धमक आहे. हे संवाद कौशल्य आहे. आहे की नाही? हे संवाद कौशल्य सुद्धा व्यक्तीचं व्यक्तिमत्व आहे. पु. ल. देशपांडे असतील, आहे की नाही? कविता लिहिणारे कवी असतील. मग आपलं जे काही सहकार्य आहे, ज्याला आपलं काय म्हणतो आपण त्याला, आपलं इतरांना सहकार्य करण्याची भावना, ही सुद्धा माणसाच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम करते, जो सामाजिक घटकाचा येतो. तुम्ही इतरांना सहकार्य करताय का नाही? बरं तुम्ही इतरांना सहकार्य केलं आणि नाही केलं, काय परिणाम होईल हो? काय होईल? तुम्ही इतरांना सहकार्य केलं आणि नाही केलं तर इतरांना सहकार्य
इतरांना सहकार्य केलं तर आपण पॉझिटिव्हिटी मध्ये राहता, म्हणजे त्यांच्याकडून आपल्याला सकारात्मक भेटते. आणि जर आपण त्यांना केलं नाही तर त्यांनी बोलून दाखवतात, हा केला नाही असं. हो, बोलून म्हणजे दाखव. आपण त्यांना सहकार्य केलं तर ते पण आपल्याला सहकार्य करतील सहकार्य करतील, अडचणीच्या हा वेळी. महत्वाचा भाग. जर आपण अडचणीत लोकांना मदत केली तर आपण अडचणीत असताना आपल्याला लोक मदत करतील. अन्यथा काय होईल, तुम्ही एखाद्या अडचणीत असेल तर लगेच लोक म्हणतील, "हं, जाऊ दे, काय करायचंय, लय गमनगुच्चा आहे, लय स्वार्थी आहे, काय मदत करायची आहे, ती कुणाच्या मदतीलाच येत नाही, त्याची काय करायचंय मदत." असं केलं जातं. म्हणून सहकार्य सुद्धा हा सामाजिक घटक आहे, जे माणसाच्या व्यक्तिमत्वाला उभारी देणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे मोरॅलिटी, ज्याला आपण नैतिक घटक म्हणतो. ज्याच्यामध्ये माणसाची मूल्य, त्याची जबाबदारी आणि प्रामाणिकपणा येतो. हे माणसाचं सगळ्यात महत्वाचं व्यक्तिमत्व आहे. एखाद्यानं त्याच्याकडे मिळालेले पैसे किंवा चुकून त्याच्याकडे नोटा मोजताना 2 नोटा एक्स्ट्राच्या गेल्या आणि त्यानं प्रामाणिकपणे तुम्हाला परत द्यावं, तुम्ही न विचारता, तुम्हाला कसं वाटेल हो, की ह्या जगामध्ये अजूनही प्रामाणिकपणा आहे, है की नाही? मग ह्या प्रामाणिकपणा सत्यस्थितीला ह्या कंपोनंट वरती, या व्यक्तिमत्वाच्या घटकावरती काय महत्व ठेवतो का नाही प्रामाणिकपणा? काय आहे का नाही या प्रामाणिकपणाचं? का तुम्हाला असं वाटतं सर याचा काही परिणाम नाही सर, तर नसायलाच पाहिजे प्रामाणिकपणा? बोला ना, पाहिजे का नको प्रामाणिकपणा? हो सर, पाहिजे प्रामाणिक. सर, पाहिजे. का तुम्हाला त्याच्यावर काही कमेंटच करायचं नाही, प्रामाणिक बोलायचंच नाही सर, आपण याच्यावर बोलायचंच नाही आपल्याला प्रामाणिकवरती, आपणच नाही तर काय बोलायचं आहे, असं वाटायला लागले का? लॉयल्टी आणि ह्युमॅनिटी दोन्ही पण महत्वाचे आहेत सर. हा, आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे मूल्य. माणसानं इतरांशी कसं वागावं, आहे की नाही? इतरांची जबाबदारी असतील, सामाजिक जबाबदारी असतील, इतर जबाबदारी असतील, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या त्याबरोबर असणारा प्रामाणिकपणा हा व्यक्तिमत्वावरती परिणाम करतो. मग ह्याच्याबरोबर व्यक्तिमत्वाचे सुद्धा प्रकार आहेत. मग हे व्यक्तिमत्वाचे प्रकार नेमके कोणते आहेत ते आता आपल्याला बघायचे. त्याच्यापूर्वी आपण थोडं बघूया की काही विशेष लक्षणं असतात माणसाची. काही असतात विशेष लक्षणं असतात. ही व्यक्तिमत्वाचे प्रकार बघण्यापूर्वी आता मी थोडं तुम्हाला सांगतो. जे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. कारण तुम्ही 150 मार्काचा पेपर सोडवत असताना तुम्हाला असा प्रश्न आला असेल बघा, कॅटल यांच्या व्यक्तिमत्वाची गुणवैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती नाहीत किंवा कोणती आहेत, आहे की नाही? असा प्रश्न ऐकला असेल किंवा तुम्ही कॅननचं नाव ऐकलं असेल, चुंगचं नाव ऐकलं असेल किंवा बर्मनचं नाव ऐकलं असेल, कॅटल असेल, केशमर असेल, शेल्डर असेल, ही सगळी नावं आपल्या ह्या कोणाच्या संदर्भामध्ये आहेत, तर व्यक्तिमत्वाच्या संदर्भामध्ये हे लोक आहेत की ज्यांनी व्यक्तीचं लक्षणाबद्दल माहिती सांगितली. तर व्यक्तीच्या लक्षणाची जी काही लक्षणं आहेत, ही लक्षणं कोणती आहेत याबद्दल कॅटलनं माणसाच्या गुणवैशिष्ट्यांचा एक समुच्चय केला, एक गट केला. काय केलं? एक गट केला, एक गट समुच्चय केला आणि त्याच्यावरून त्या व्यक्तींचं स्वभाव, गुणधर्म याची माहिती दिली. मग त्यांनी 2 लक्षणांची गट केली. एक आहे विशेष लक्षण, त्याला गुणत्व लक्षण सुद्धा म्हणतात. एक कुठलं आहे? गुणत्व लक्षण किंवा विशेष लक्षण. आणि दुसरं आहे विरुद्ध लक्षण. दुसरं काय? विरुद्ध लक्षण. आता मी इकडलं पहिलं सांगतो गुणत्व किंवा विशेष लक्षणामध्ये आणि मग त्याच्या विरुद्ध लक्षण सांगतो. आता पहिलं तर गुणत्व येतं, ते म्हणजे काही व्यक्ती बहिर्मुखी असतात, सुस्वभावी असतात, लवचिक असतात. विरुद्ध लक्षण काय येईल याच्या विरुद्धार्थीचा शब्द येईल. बहिर्मुखी, सुस्वभावी आणि लवचिक याचं विरुद्ध काय येईल? अंतर्मुख. करेक्ट, व्हेरी नाईस. बहिर्मुखीला येईल अंतर्मुखी, सुस्वभावीला काय येईल? खास्ट, आहे की नाही? लय खास्ट आहे बाबा हा. त्याच्यानंतर लवचिकला येईल ताठर, बरोबर? म्हणजे ताठर. गुणत्व विशेष लक्षणामध्ये बहिर्मुखी, सुस्वभावी, लवचिक तुम्ही लिहून घ्या चलत्या चलत्या याच्यामध्ये. आणि विरुद्ध लक्षणामध्ये अंतर्मुखी, खास्ट आणि ताठर. वाटल्यास मी हा चार्ट सुद्धा ग्रुपला टाकेन, हा, जो इथं घेता आला नाही मला चार्ट म्हणून तो राहिला. दुसरा आहे बुद्धिमान, कर्तव्यदक्ष झाला सर. आणि विचारी. बुद्धिमान, कर्तव्यदक्ष, विचारी याच्या विरुद्ध काय असेल? तर याच्या संदर्भामध्ये जे कॅटलनं गुणवैशिष्ट्यांचे जे केलं, तर त्यानं काय केलं,
त्याला टाकलेले विरुद्ध लक्षणं बघा. मूर्ख, भोंगळ आणि अविचारी असे त्यांनी शब्द वापरले. तर गुणत्वाच्या विशेष लक्षणामध्ये वास्तववादी, स्थिर, सहिष्णू याला विरुद्ध मानलं. स्वकेंद्री, अस्थिर आणि असहिष्णू हा शब्द वापर. त्याच्याबरोबर आनंदी, आशादायी, समाजशील. आनंदीला काय विरुद्ध येईल हो? आनंदीला दुःखी 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 येईल. दुःखी, आशावादीला काय येईल? निराशावादी निराशावादी, समाजशीलला काय येईल विरोधी? वैयक्तिक, स्वकेंद्री एकलकोंडा आहे की नाही? एकलकोंडा. स्वभाव आहे ना. वैयक्तिक म्हणण्यापेक्षा स्वभाव आहे हा माणसाचा. माणसाचा स्वभाव वैयक्तिक असतो का? नसतो. माणसाचा स्वभाव एकलकोंडी असतो आहे की नाही? एकलकोंडी म्हणजे काय हो? एकलकोंडी स्वतःसाठी एकटं राहायला आवडतं. हा, त्याला आपण मला इंग्लिशमध्ये दुसऱ्यामध्ये मिक्सअप होत नाहीत. इंग्लिशमध्ये खूप छान शब्द वापरतो बघा त्याला आपण इंग्लिशमध्ये. सेल्फी करेक्ट. ओके. आता काही व्यक्ती गर्विष्ठ असतात. गर्विष्ठला काय येईल हो विरुद्धार्थी? बहिर्मुखीमध्ये काय येईल याच्यामध्ये? विरुद्ध लक्षणामध्ये गर्विष्ठ दयाळू हा दयाळू, हा, दयाळू येईल. नम्र ना, गर्विष्ठला विनम्र, नम्र. बडाईखोर काय असतं ना, बडाईखोर असतात काही जण. लय बडाई मारतात. माझा ओळखीचा मला नरेंद्र मोदी बरोबर मी जेवण केलो बे, तुला काय सांगायचं? हुक्क बडाय आणायची. माझा मामा ओळखीचा टीईटी पेपर त्यालाच काढला बे, त्यानं देणार आहे मला. झालं, हे दुसऱ्या दिवशी नापास झाले असते पट्ट. फक्त बडाई मारायची. मग हे बडाईखोरच्या विरुद्ध येतं विनमुख, बडाईखोर न मारणार आहे की नाही. त्यानंतर ना ताठला विरुद्धार्थी शब्द काय येईल? लवचिक चार्जिंग संपली सर. नम्र, शांत. माझी नाही चार्जिंग संपली, आहे अजून. ताठ याला विरुद्धार्थी शब्द येईल हळवा येईल आहे की नाही. ताठ, काही ताठ स्वभावाचे असतात बघा. ताठ स्वभाव असणार एखादं उदाहरण देतं का? कसं असतं ताठ स्वभाव? नथिंग, ते कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही सर, त्यांचंच खरं म्हणते ते. ताठर आहे बाबा. काय तुला माहित आहे का माझी सासू किती ताठ आहे? मी कसं संसार केला माझ्या मलाच माहिती. ताठ स्वभाव. मग काही सासू जशा असतात तशा काही हळव्या पण असतात. ते समजून घेतात, आईसारख्या असतात आहे की नाही. असं काही नाही की सगळ्याच अशा असतात, नाही. आताच्या सासू तर खूप हळव्या झाल्या, खूप प्रेमळ आहे. प्रत्येक सुनेला ते आपल्या मुलीप्रमाणे वागवतात. हे पण त्याचा एक हे येऊ शकतो आहे की नाही. त्यानंतर संवेदनक्षम, मग त्याला विरुद्धार्थी किंवा विरुद्ध लक्षण काय येईल? अचल. असंवेदनशील देहवादीला विरुद्ध लक्षण काय येईल? कठोर. स्नेहलला विरुद्धार्थी काही तिरसटपणाचे असतात बघा. तिरसट स्वभावाचं एखादं उदाहरण सांगाल का? तिरसट, लगेच राग येतो सर त्याला कुठल्याही गोष्टीची. करेक्ट, तिरसट. आणि स्नेहलचं काय सांगाल मग? मृदू एकदम स्वभाव. शांत, काय जरी केलं तरी शांत असते. हा, म्हणजे ह्या लक्षणांचं, म्हणजे व्यक्तीचं कशाचं केलं बघा त्यांनी? व्यक्तींच्या व्यक्तिमत्वामधल्या लक्षणांचं वर्गीकरण केलं की माणसांचे स्वभाव असे असतात. आणि मग ही माणसं ह्या मताची असतात, तर त्याच्याच विरुद्धची ही लक्षणांची माणसं असतात. म्हणजे त्यांच्यातलं लक्षण आहे. काही माणसं विद्वान असतात आणि मग जी विद्वान असतात त्याच्या विरुद्ध संकुचित येतात आहे की नाही, संकुचित लक्षणाची येतात. काही माणसं विचारी लक्षणाची असतात तर काही साधी असतात. काही सौंदर्यप्रिय असतात तर काही असंस्कृत असतात. काही स्वतंत्र असतं, कुणाला तर स्वतंत्रचा वाचतो. स्वतंत्र म्हणजे काय? सेपरेट म्हणायचं का? स्वतंत्रला तुम्ही काय राहता? आता हल्लीच्या मुली मुझको फ्रीडम चाहिए म्हणतात बघा. मला फ्रीडम पाहिजे. व्हॉट इज मिनिंग ऑफ द फ्रीडम? स्वतंत्र म्हणजे म्हणजे काय? कोणी विचारायला नाही पाहिजे त्यांना असं. कोणत्याही गोष्टीची बंदी नसणे. कोणत्याही गोष्टीची बंदी नसणे. वाव, म्हणजे काय म्हणायचंच नाही का तिला? कभी भी आओ कभी भी जाओ, कुछ भी करो कुछ भी कहो, है की नाही. याला आपण काय म्हणतो? स्वतंत्र म्हणतो. मग काही प्रजातंत्र असतात की त्याला काय फ्रीडमच नको असतो, स्वतंत्राला विरुद्ध येतो स्वतंत्र. चिकाट असतं बघा, काही जण खूप चिकट असतात.
काय मी संसार केला, किती चिकट राहून केला. माझ्या आईनं किती चिकट संसार केला. आता चिकाटी आणि चिकट यात पण फरक आहे की नाही? चिकाटी आणि चिकट फरक आहे का एकच आहे? फरक फरक आहे चिकट सर. म्हणजे कंजूस ना सर? वाटत नाही मला फरक तेच आहे. तेच बरोबर म्हणलं ना, चिकाटी आणि चिकट मध्ये काय फरक आहे? बरोबर बोलले. काय चिकट आहे रे? काय सोडतच नाही. चिक्कू म्हणतो आपण त्याला. आणि हे जे येतं ना, की बाबा रे चिकाटी म्हणजे काय? चिकाटी स्वभावाची खूप चिकाटी असतात बघा त्यांच्याकडे. म्हणजे मेहनत एखाद्या गोष्टीला ते लवकरच मनात जर ध्येय असेल तर ते ध्येय पूर्ण झाल्याशिवाय शांत बसत नाही. वाव! जसं तुम्ही सगळे किती चिकाटीनं काम करत आहे. किती मेहनतीने काम करत आहे. रात्रीचे 11:15 वाजले तरी तुम्ही नो हालिंग, नो डोलिंग, ओन्ली बगिंग आहे की नाही? ओन्ली अभ्यास करिंग. किती अभ्यास करिंग, किती अभ्यास करिंग आहे की नाही? नुसती चिकाटी. काही जण चिकाटी असतात संसाराला पै जोडून संसार उभा करणारी असतात. एकदम चिकट व्यवहार. काही व्यवहारी असतात, तर काही अवास्तववादी असतात. बोला कोण मध्येच सर म्हणलं बघा. सर मानसशास्त्राचा विषय चालू असला की कोणाला काही आठवण येत नाही सर. कशाची हो? म्हणजे वेळेची वेळ- भान नसते असं सांगायचं. वेळेचं भानच नसतं कोणाला सर. हा ते असं फक्त म्हणले. सरांच्या आवाजाकडे आणि स्क्रीनकडेच त्यांचं लक्ष असतं. इतर हो का? कुठेही लक्ष नसतं त्यांचं. बर. त्याला छान. शिकायला कारण तुमचं मानसशास्त्र चांगलं आहे हो. तुम्ही खूप छान असे एकाग्र होऊन बघता. तुम्ही हुशार आहे सगळे ऑलरेडी. पण फक्त त्या गोष्टीला चालना मिळाली, की आपसुकच तुमचं डिस्प्लेवर लक्ष जातं. हलतच नाही. नो हलिंग आणि नो डुलिंग. लय झालं तर डुलक्या मारिंग आहे की नाही? पुढचं बघा, काही दयाळू असतात, काही सहकारी असतात, तर काही मनमोकळ्या असतात. एखादं लोक खूप असतं बघा असं तुम्हाला खूप अशा महिला बघायला मिळतात मनमोकळेपणाच्या. मिळतात का? त्या चुकीचं वाक्य आहे माझं? उलट नाही बोललो सर. का? नाही बरोबर आहे मनमोकळेपणाच्या बरोबर. महिला असतात की पुरुष असतात? महिला असतात. महिला असतात. आहे की नाही? वा छान. त्याच्या विरुद्ध मनमोकळीच्या विरुद्ध काय येईल हो लक्षण स्वभावाचं? कपटी कपटी हो. कपटी नाही अंतर्मुखी किंवा नाही अंतर्मुखी नाही. आतल्या गाठीचा किती आतल्या हा गाठीचा? आत हां. आता हा शब्द की नाही मनमोकळे असले की काय आतल्या गाठीचे असतात. आतल्या गाठीचं म्हणजे काय म्हणायचं बाबा लक्षणाला? आतल्या गाठीचा. खुन्नस धरून ते राहणे. मनातल्या भावना मनातच दाटून ठेवतात दुसऱ्यासमोर मनातल्या व्यक्त भावना होत व्यक्त नाहीत. करत नाहीत सर ते. करत कोणासमोर नाही कुठलीही आणि डोक भावना व्यक्त धरून करत राहतात नाहीत. आणि पाहिजे तेव्हा पाहिजे तसं बरोबर ओपन होत आहे. है की नाही? हो सर. एकदम छान. करेक्ट सर. हां, एकदम करेक्ट. मनातलाच भाग आले की संपलं हो. व्यक्तिमत्वच क्लिअर झालं. काय बरोबर बोलले बघा सर तुम्ही. है की नाही? मग काही विकल असतात, है की नाही? मग काही विसंगत असतात, काही पलायनवादी असतात. पलायनवादी म्हणजे तोंड प्रॉब्लेम न देणारे कुठल्याही त्या गोष्टीला प्रॉब्लेमपासून पळून प्रॉब्लेम जाणे. फेस न नाही, करणारे. नाही, पळून जाणे. संकटाला सामोरे एखादं न जाणारे. एखादी समस्या आली की त्या समस्येतून पळायचं. पलायनवादी. त्याला सामोरे जायचं नाही, त्या अडचणीला भेडसायचं नाही. "बाई सासू मला सारखं भांडती. जाऊ दे बाई उठूनच जाते मी." नाही एखादी असते बघा चिकट, त्या सासूच्या तोंडाला लावून नुसतं भांडण, भांडण, भांडण. आहे की नाही? आता ह्याच्यामध्ये 2 अर्थ निघतात. पलायनवादी म्हणजे आपण त्या गोष्टीपासून दूर जातो. ती गोष्ट एकतर असतं ते होऊ नये म्हणून सकारात्मकतेसाठी आणि दुसरं असतं भीतीपोटी. या ठिकाणी जो शब्द पलायनवादीचा वापरलेला आहे, तो भित्रा म्हणून वापरलेला आहे. म्हणजे काही माणसांचे स्वभाव ही भित्रट असतात, पलायनवादी असतात. पळून जायचं, संकटाला सामोरे देत नाही. भांडण व्हायला लागलं की निसटायचं तिथनं. बघायचंच नाही. कोण भांडायलंय आपलं जवळचं असो नाहीतर लांबचं असो, नको बाबा त्याच्यातून निसटणे, पलायन होणे. काही मग दक्ष असतात, सदैव दक्ष. आहे की नाही? लक्ष आमचं एकच दक्ष आमचं लक्ष आणि काही मेहनती असतात, काही मनस्वी असतात. आहे की नाही? ही जी माणसं असतात ह्याच्यामध्ये सुद्धा बघा, हे खूप छान माणसाचं व्यक्तिमत्व आहे बघा. बालिश. काय बालिश सारखं करतं? व्यक्तिमत्व. नुसता घोड्यासारखा मोठा झाला पण बुद्धी काय नाही तुला. काय बालिश सारखं करतं? वापरतो की नाही हा शब्द बालिश? बालिश शब्द व्यक्तिमत्वामध्ये वापरला जातो. व्हॉट इज मीनिंग ऑफ द बालिश? म्हणजे तो वेड्यासारखं तो वेडे चाळे वयाने करणं. जरी मोठे असतील तरी बुद्धीने लहान मुलांसारखे वागतात. करेक्ट. व्हेरी नाईस.
वेडे नाही. इथं बालिशचा अर्थ असतो, बालिश म्हणजे बालका, बाल म्हणजे बाळका, बाळासारखा. म्हणजे बालिश दिसायला नुसतं मोठा आहे, बुद्धीनं मोठा आहे, सगळ्यांना मोठा आहे, पण चाळे सगळे ह्याचे लहान बालकासारखे, म्हणून त्याला बालिश हा शब्द वापरला जातो. आणि त्याचा विरुद्ध जर लक्षण बघायचं झालं तर तो समतोल असतो, वयाला साजेसा असं. मग काही चंचल स्वभावाची असतात, है की नाही. चंचल म्हणजे चंचल, कुठल्या त्यांचं मन गोष्टीचं एका ठिकाणी स्थिर नसणार. एखाद्या त्याची विचार ठिकाणी. आणि मन स्थिर नसतात. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. सारखंच चंचल, या विचार तळ्यात जाऊ, मळ्यात जाऊ, हे करू, ते करू, बरोबर. त्याला विरुद्ध काय येईल हो? त्याला विरुद्ध स्वभाव काय येईल? एकाग्र, स्थिर स्थिर एकाग्र, एकाग्र शांत, एकाग्र, शांत, अचल, शांत. स्थिर, एकाग्र. बरोबर. स्थिर. आता असहिष्णू असतात काही थंड वृत्तीची असतात, एकदम शांत, एकदम शांत. आम्हाला काय संत वाहते कृष्णामाई, आम्हाला कसली घाई नाही, काय व्हायचं पिटू दे तिकडं, एकदाच, आहे की नाही. अशाही काही स्वभावाचे असतात. काही खूपच उत्साही असतात बघ, काही खूपच उत्साही, एकदम एनर्जेटिक असतात की नाही. जसं की उदाहरण सांगायचं का नाही, त्या उत्साहीला उदाहरण नाही तुमचं तास तर. आले फिरून. उत्साही असतात काही, आणि मग त्या उत्साहाला विरुद्धार्थी शब्द, विरुद्धार्थी उत्साही. लक्षण, विरुद्धार्थी लक्षण, निरुत्साह. गपच बसते सर निरुत्साही. हा? कुठलीही गोष्ट करण्याचा निरुत्साह. इंटरेस्टच राहत नाही. लहान बाळ असतात ते सदैव उत्साही असतात सर. कोणतेही काम सांगा ते एकदम पटाकन करतात. यस आणि जे यस ते कुठं करतात सर? यस. थंड. थंड. आता हे विपुल वृत्तीचे असतात. उत्साही त्याला येतो विपुल वृत्ती. काय करायचं आहे, राव दे ना, काय गडबड आहे, अरे आत्ताच कर, अरे कुठं जायचं आहे, करू ना संध्याकाळी, बघू ना, करू ना, हा ना, ता ना. हे आळसी पण म्हणू शकतो आपण त्याला. दुसरा आहे स्नेहला प्रतिरोधी पण येऊ शकतं. विश्वासू, संयमी, संशयी, विश्वासू, काही विश्वासू असतात. आणि मग त्याला विरुद्ध लक्षण काही, विरुद्ध लक्षण विश्वासघातकी संशयी. बरोबर. आता ही लक्षणं आहेत, ही लक्षणं लक्षात घेऊन आपल्या ह्याला व्यक्तिमत्वामध्ये सांगितली. आता हे व्यक्तिमत्वाचे प्रकार काही कार्ल युंगने पण सांगितले, जे अंतर्मुखी बहिर्मुखी आहेत. आणि मग काही स्लेडरनं पण सांगितले, की जी व्यक्तीच्या शरीरयष्टीनुसार, त्याच्या आनंदी स्वभावानुसार, हेच आपण आता पाहिलेलं आपण या ठिकाणी. काही मजबूत शरीरयष्टीचे असतात, तर काही सक्रिय असतात, काही आत्मविश्वासी असतात, हे नाही. मग काही सडपातळ असतात, चिंतनशील असतात, काही संवेदनशील असतात. हे व्यक्तिमत्वाचे प्रकार सांगतात. आता सगळ्यात महत्वाचा भाग येतो तो म्हणजे व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारे घटक. व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारे घटक मुख्य 2 आहेत. मुख्य म्हणले मी, मुख्य 2 कुठले? एक घटक येतो तो म्हणजे जैविक घटक, आणि दुसरा येतो तो म्हणजे परिस्थितीजन्य घटक. आता जैविक घटकामध्ये कोण कोण येईल बाबा, तुम्ही सांगायचंय. आता इथं तुम्ही त्या डिस्प्लेला बघा, नाही तर नाही बघा. अनुवंशिक, अनुवंश अनुवंशिक, व्हेरी नाईस, हेरिडिटी. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. अनुवंश येतो. अनुवंशामध्ये काय काय येईल? जैविक म्हणलं की अनुवंश आला. उंची अनुवंशामध्ये उंची, दाढी, उंची, उंची, कलर. कलर, करेक्ट, व्हेरी नाईस. अजून मग त्याचं दिसणं असेल, त्याचं असणं असेल, मग शरीराची ठेवण असेल, आहे की नाही. उंची, वजन, आवाज, आकार, उकार, काळापणा, गोरापणा, मग त्याच्यातनं स्वभाव. अंतरस्रावातून स्रावणाऱ्या ग्रंथी, व्यक्तीच्या क्षमता, या सगळ्या गोष्टी जैविकाकडून म्हणजेच अनुवंशाकडून येत असतात. मग आता हा झाला जैविकाचा. आता त्याचं डिवायडेशन दुसऱ्यामध्ये करू आपण, किंवा दुसरा भाग बघू, तो म्हणजे परिस्थितीजन्य घटक. ह्यातलं पहिलं काय येईल परिस्थितीजन्य घटकामध्ये? चला इथं बघूनच सांगू शकतो. पर्यावरण त्याचं घरातलं वातावरण आधी. सराउंडिंग मग पर्यावरण. पर्यावरण, व्हेरी नाईस. सांगा आता पर्यावरण कैसं? आधी सुरुवात घरातून होईल सर. घरातलं वातावरण कसं आहे, धार्मिक आहे का कसं आहे, त्याच्यावरून पण डिपेंड करतं. बरोबर, मग शाळा, समाज. व्हेरी नाईस, करेक्ट. पर्यावरणाचा परिणाम होत असतो. घरातले व्यक्ती, घरातलं असणं नसणं, त्याचाही परिणाम होऊ शकतो. घरातलं असणं नसणं म्हणजे जर एखाद्या बालकाला आई वडील नसेल तर त्याचा स्वभाव कसा असेल, आहे की नाही.
आणि एखाद्या आई वडिलांनी आपल्या एकच एकुलता एक मुलगा आहे म्हणून त्याचं केलेलं लाड, मग त्या लाडीमुळं त्या मुलाचं झालेलं ते आवाढव्य त्याचं वागणूक. आता मागत नाही का 2017-18 मध्ये कोरोनाच्या पूर्वी इयत्ता 8वी मध्ये असणारा, म्हणजे मूळचे त्याचे आई वडील क्लास 1 अधिकारी आहे. मुंबईला राहत होते, मूळचे सोलापूरचे, आणि त्याच्या मुलांनी, तुम्हाला आता आडनाव सुद्धा आठवलं असेल त्याचं, त्याच्या मुलाने इयत्ता 8वी मधल्या मुलानं आत्महत्या केली. काय कारण होतं? की बापानं पबजी. मागितल्यावर 5,000 रुपये न दिल्याचं कारण. नाव आठवलं असेल तुम्हाला, पेपरला हेडलाईनच होती. आणि मग ते त्याच्यावर ब्ल्यू वेल गेम्स आहे का? हा ते ब्ल्यू वेल गेम्स आहे काय म्हणलं? नाही आत्महत्या. गेम्सचं नाही. पैसे मागितल्यावर, हे 2017-18ची गोष्ट आहे. आता ते मार्कंडेय म्हणून होते ना, त्याची आई बी आणि वडील बी, म्हणजे नवरा बायको हे दोन्ही क्लास 1 अधिकारी, आणि हा एकुलता एक मुलगा क्लास 1 अधिकारी. मिळणारा वेळ, मुलाला न देणारा वेळ, मग आई वडिलांना वेळ नाही मिळाला की मुलाला वेळ द्यायला कोण आहे? मग आता आमचं कल्चर कसं आहे, हम दो हमारे दो. आता त्याचं सोडून कोणच नको आहे. आता तर हम दो हमारे एकच आहे की नाही? ना आई नकोय, ना आजी नकोय, ना आजोबा नकोय. सगळ्याला कोणाला काहीच नकोय. मग घरामध्ये त्या मुलानं कुणाशी मैत्री करायची? मग काय, त्याला मागेल तेवढे पैसे दिले की मग मुलगा काय करेल, काय करतोय, काय करत नाही, लक्षच कोणाचं आहे? मग तो मागत 5,000 8वीच्या मुलाला 5,000 पॉकेट मनी कशाला लागते हो? मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, याच्यातून त्या ह्याच्यावर होणारा परिणाम, आहे की नाही? मग घरातला परिणाम झाला का नाही त्या मुलावरती? शाळा जर आता बघा, शाळेच्याच ठिकाणी किंवा शाळेच्या शेजारी थिएटर असेल तर काय परिणाम होईल का नाही मुलावरती? उदाहरणार्थ 100% 100%च होणार. आमचा आपल्यावर झाला. आम्ही जेव्हा कॉलेजला होतो, आमच्या कॉलेजच्या शेजारीच थिएटर होतं. सकाळचं थिएटर सगळं मुलांनीच भरायचं. कशाला काय? आहे की नाही? झाला की नाही परिणाम? मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या वातावरणावर परिणाम करणाऱ्या असतात, आणि वातावरणामुळे विद्यार्थ्यावर परिणाम होतो. समाज असेल, समाजात सुद्धा होतो. आपण ज्या समाजात राहतो, ज्या सोसायटीमध्ये राहतो, ज्या गल्लीत राहतो, ज्या गावात राहतो, त्याचा परिणाम सुद्धा विद्यार्थ्यावर होतो. आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे संस्कार, आहे का नाही? संस्काराचा सुद्धा खूप परिणाम होतो. आता ते घरातलंच बघताना बरं का नाही, घरामध्ये होताना काय होतं, कधी-कधी एकुलता एक मुलगा असतो, आहे की नाही? एकुलता एक मुलगा म्हणलं की तिचं लाड थोडं होतंय का जास्त होतंय? लाड जास्त होतं का? जास्त जास्त. मग त्याला काय बी करेल ती, आणि मग ते जास्त होतंय म्हणलं की ते एकतर एकुलता असतंय, एकतर नवसाचं असतंय, आहे का नाही? लाडीचं असतंय, त्याच्यामुळे ते करल तीच असते त्याचं. त्याच्यामुळं आपल्या त्या पालकांच्या प्रेमाची उधळण त्याच्यावर खूप होते, आणि मग अशी मुलं आत्मकेंद्रीय होतात. आणि हा एकुलता एक मुलगा शाळेत गेला, मग त्यालाही वाटतंय घरचे जसे करतात तसं आमच्या बाईनं, आमच्या शिक्षकानं माझ्याशी वागलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी वागलं पाहिजे. मग त्याच्या मनासारखं होत नाही. मग ही एकलकोंडी व्हायला बघते मुलगा. झाला का नाही परिणाम त्याच्या त्या अधिक लाडाचा? शाळेत सगळं कोण तसं करतील? घरी जसं तो वागतो, जसं करतो, तसं शाळेत होणार आहे का? पॉसिबल आहे का? नाही. 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 मग त्याचा परिणाम त्याच्यावर होईल का नाही होईल? होईल का नाही होईल? होईल. हां. होईल. मग मग कसं असतं, कधी-कधी एकुलता एक मुलगा झाला. मग मोठा मुलगा म्हणून सुरुवातीचा आहे, एकटाच आहे म्हणून लाड लय केले जातात, आहे की नाही? मग भावंडे झाल्यानंतरनं तो सगळ्यात मोठा असतो, आणि मग त्याचं ते देष्टित्व टिकवण्यासाठी, त्याचं मोठेपण टिकवण्यासाठी लहानावर तो वर्चस्व गाजवण्यासाठी धडपडतो. धडपडतो का नाही तो? मी दादा आहे, तो दादा आहे, मग दादागिरी करताय. दादा आहे म्हणून दादागिरी करताय. मधला मुलगा मधला मुलगा असला तरी साधारणपणे मोठं आणि लहानाकडे सगळ्यांचं जास्त असतं, आणि न कळत आपण सगळेच जण त्या मधल्याकडे दुर्लक्ष होतो, आणि मग ही मुलं स्वतःच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करतात. बरोबर आहे की नाही? बघा, माझ्याकडे कोण बघतच नाही, मला कोण विचारतच नाही, आहे की नाही? करतात की नाही बघा ही मधली मुलं. आता ही हो मधली सर. मुलं हल्ली नाहीयेत. हल्ली ही संकल्पना थोडी मधली जरा कमीच झाली आहे. आता आपल्या वेळेस होती, आपण मधले, कडचे, शेवटचे, मधले, आदले असं. पण आता इथून पुढे नाही का, तर हम दो हमारे दो कन्सेप्ट आहे. त्यामुळं मग शेवटचा मुलगा म्हणून शेंडफळ असतंय, लय लाड. आणि हे लाडमुळं काय होतं त्या मुलाचं? एकदम हट्टी होते, एकदम जिद्दी होते, पाहिजे तेच पाहिजे, आहे की नाही? करतं का नाही तसं?
ते बालिश म्हणताना तुम्ही तसं बनतात सर हा वेड्यासारखं वेड्यासारखे वागतात. मग त्याचा आपण लाड पुरवतो ना, अति लाड करतो ना, आपण बी लय भारी लाड काय म्हणून आपण काय मागेल ते देतो, मागेल तसं करतो आणि ते आपल्या डोक्यावर बसतंय. हा परिणाम त्याचा होतो. आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यानंतर ती शाळा पाहिली आणि शाळा हे लक्षात ठेवा, शाळा ही समाजाची छोटी एक प्रतिकृती आहे. बरं, शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती आहे का नाही? आणि आहे. समाजात आपण जे जे पण काही अनुभवतो ते व्यक्तीला ह्या बालकात ह्या शाळेत तुम्हाला पाहायला मिळतात. आणि घराच्या मानानं प्रत्येक मुलगा, प्रत्येक लोक हे शाळेमध्ये जास्त वावरत असतात आणि त्या शाळेतल्या संस्काराचा, नियमांचा परिणाम विद्यार्थ्यावर होत असतो. शाळेत जे काही कार्यक्रम घेतले जातात, उपक्रम घेतले जातात, ते सगळ्या कार्यक्रमांचा, उपक्रमांचा बालकाच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम हा होतच असतो. मग काही शिक्षकांचा स्वभाव प्रेमळ असतो, काहींचा रागट असतो, काहींचा आशावादी असतो, काहींचा निर्व्यसनी असतो, शांत असतो. मग याचा परिणाम सुद्धा बघून कळून कळत नकळत ह्या विद्यार्थ्यावर होत असतो. मग त्याचवरून त्याच्या विद्यार्थ्यांची त्या शिक्षकांशी असणारं आंतरक्रिया, ज्याला आपण इंटरॅक्शन म्हणतो, इंटरॅक्शन बिटवीन टीचर आणि त्याच्यानंतर इंटरॅक्शन बिटवीन स्टुडंट अँड स्टुडंट, हे की नाही, यांच्यामध्ये सुद्धा त्या वातावरणामध्ये आंतरक्रिया घडून येत असते आणि मग त्या वातावरणावरच ती आंतरक्रिया सुद्धा ठरलेली असते. मग नुसतं हेच आहे का बाबा? तर काहींचे बघा शेजारी आणि मित्र यांच्यावर हे सुद्धा आपल्या व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करत असतात. मित्राचं बघू कोण छान उदाहरण सांगते. माझ्याकडे एक छान आहे उदाहरण, बघू तुम्ही सांगू शकाल. मित्राचं उदाहरण, मित्र आपल्यावर परिणाम करतं का व्यक्तिमत्व विकासावर? करतात सर. होय सर. ते कसं आहे, एखादा मित्र अभ्यास करणार असेल ना, तो सारखा आपल्याला अभ्यास कर, फॉर्म भर असं म्हणतोय, आणि एखादा व्यसनी असला तर एवढं काय त्यात काय कर. करेक्ट. ढवळ्या शेजारी पोळ्या बांधला, वाण नाही तर गुण लागलाच आणि लागणारच, आहे की नाही? आणि आपली ओळख लक्षात घ्या, आपली ओळख आपल्या मित्रावरून होत असते. तू परत त्याच्या पप्प्या बरोबर दिसला तर तुझं तांगडं मोडन, आई म्हणती का नाही? उगीच म्हणती का पप्प्या काय गुणाचा आहे हे आईला माहित आहे आणि त्याची गुण आपल्याला लागू नये म्हणून आई तशी म्हणते, आहे की नाही? म्हणून ढवळ्याच्या जरी पोळ्या बांधला, वाण नाही तर गुण लागला. हे मित्र तसेच आहे. सैराट पिक्चर घडला त्याला कारण फक्त सल्ले आहे. बरोबर आहे का चुका? हो सर. हे मित्र बघाली बघ, अरे बघत नव्हती ती, हे बघाली म्हणून या सल्ल्यानं त्याचा सगळा सत्यानाश केला बघा. हे पिक्चर, हे मित्र आपले असे डांगरे डुंगरे आणि ह्या मित्रांचा परिणाम आपल्यावर होत असतो. त्याचबरोबर शेजारी आणि शेजारीन याचाही परिणाम माणसांच्या व्यक्तिमत्वावर होतो का नाही? होतो सर. जसं की आता तुम्ही सांगा शेजाऱ्याचा काय होतंय? सर जर चांगले शेजारी असतील, मनमिळावू असतील, संस्कारी असतील तर त्याचा आपसुकच आपल्यावर प्रभाव पडतो. जेणे की ते जर धार्मिक कार्यामध्ये देवाची देवपूजा करणारे असतील, खूप सारे देवदेव करणारे असतील तर आपल्यालाही वाटते की अरे आपणही देवाच्या जवळ जावं, अध्यात्माच्या जवळ जावं. तर तेच जर धांगडधिंगा दारू पिणारे ते नसतील तर काय तसंच येते. आपल्यालाही वाटतं धांगडधिंगा करावं बा, दारू प्यावी. वा छान. हे पहा, शेजाऱ्याचे काय ते निंदकाचे घर असावे शेजारी, आणि शेजारी हा कसा आहे त्याच्यावरून आपण अहो पाहिलं का शेजारण्यानं सायकल नवीन आणली आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात काय केलं? झालं बोंब पडली इकडं शेजारण्यानं साधा कुकर बी नवीन आणला तर आपल्या घरात त्याच्यापेक्षा भारी काही बी आणलं पाहिजे, ह्याचं पण आपल्याकडे मत आहे. म्हणून शेजारी लय महत्वाचा पाठ आहे आणि शेजाऱ्याला आपल्या घरापेक्षा दुसऱ्याच्या घरात काय चाललंय हे पाहणारे बी शेजारी भरपूर असतात. शेजारी येते म्हणल्यासारखं आपण धार्मिक असू, मन मिळावं असू तर तुम्ही बी तसेच बनणार आहे, तुम्ही तसे बनणार आहे किंवा तुम्हालाही सवय तशी लागणार आहे. कारण धार्मिक विधी ती एकटं करत नाही, चार चौघाला घेऊन करते, तुम्हालाही घेऊन जाईल. वाऱ्या करायला लावेल, दिंड्या करायला लावेल. ह्या सगळ्या गोष्टी ह्या मित्र शेजाऱ्यामुळं करत असतात. चांगले शेजारी आपण पण चांगले, भांडखोर असेल की आपल्याला पण नाईलाजानं भांडावं लागतं.
काय साधी साधी गोष्ट असते. आपल्या दारातला केर तुमच्या दारात टाकला की काम चालू झालं. सकाळ सकाळ भांडण नुसतं. काय भांडण लागतं हो? काय लागतं? पाणी आलं, पाणी गेलं, कचरा टाकला, हेच गेलं, तेच आलं, तुझं कुत्रं माझ्या दारात आलं. बाबा काय करावं त्या कुत्र्याला? अरे काय भांडण लागतं? बरोबर बरोबर आहे सर. का चुकीचं? आहे का नाही? बरोबर शेजारी आहे की नाही? आमच्या सर. हा तर सिटीमध्ये गाडी पार्किंगसाठी भांडतात. क्या रे सिटीमध्ये गाडी पार्किंगसाठी भांडतात हो. साधं गाडी, माझी गाडी इथंच आहे, तिथंच आहे. साधी भांडणं नसतात, फिल्मी स्टाईल होतात. अजून नुसतं फिल्मी स्टाईल, मारा मारी, काय करा पुढं. आता आपला समाज बी काय साधा आहे का? समाजाचं सुद्धा आहे असं. बालक समाजात राहतो, वावरतो, त्याचा त्या समाजावर प्रभाव पडतच असतो. त्याच्यानुसार त्याचं व्यक्तिमत्व घडत असतं. कारण समाजामध्ये चालणाऱ्या रूढी असतात, परंपरा असतात, चालीरीती असतात, त्याच्या नैतिकतेचा, त्याच्या कल्पनांचा, त्याच्या श्रद्धांचा, या सगळ्या गोष्टींचा परिणाम बालकावर कळत न कळत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष होतच असतो. मग याच्यावरून सुद्धा काही बालकं चिकित्सक बुद्धीची होतात बघा. काही प्रश्न विचारणारी होतात. आई, आपण हा सण का साजरा करावा गं? नागपंचमीच का करायला पाहिजे? मग नागाला दूधच का पाजलं पाहिजे? वड्याला ते 7 फेऱ्याच का मारल्या पाहिजे? हे किती प्रश्न मुलं विचारतात. मग त्यावेळेस सुद्धा आपल्याकडे उत्तरं नसतात. आणि मग हीच या समाजामधली जी काही सुसंस्कृतपणा आहे, ते बालकामध्ये यायला लागतं. मग त्या बालकामध्ये त्यागवृत्ती येऊ शकते या समाजातून. सेवा करण्याची भूमिका असेल, क्षमा, माणुसकी, सहिष्णुता ही मूल्य सुद्धा मुलामध्ये कळत नकळत रुजत असतात. हे समाजाचं देण आहे. त्यानंतर नाही भौगोलिक परिस्थिती असेल बघा, आहे की नाही? भौगोलिक परिस्थितीचा सुद्धा परिणाम आपल्यावरती होत असतो. उदाहरण सांगाल का हो एखादा भौगोलिक परिस्थितीचा? काय बरं? भौगोलिक परिस्थितीमध्ये चढ उतार असेल. आता थोडक्यात पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, आहे की नाही, कोकण या मातल्या लोकांचा काय परिणाम आहे का नाही तिथल्या त्या मातीचा, त्या भूभागाचा? आहे का गेले सगळे? आहे सर, आहे. हा पुणे बोला ना मुंबईतले काय? लोक थोडं तर गोरे दिसते ते, आणि इकडे आपले सर सोलापूरचे वेस्ट जरा सावळे इंडिजचे दिसते. पण एकदम काळे नक्की असते वा बघा. हा वा 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 काय मस्त उदाहरण दिलं. आहे डायरेक्ट हे विदर्भाकडून डायरेक्ट गेले कुठं? डायरेक्ट गेले वेस्ट इंडिजला, श्रीलंकेला गेले, आफ्रिकेला गेले. बघा तिथली लोक, आपण तिथल्याचा परिणाम होतो का नाही? आता अमेरिकेची माणसं बघा, आहे की नाही, हायटेड, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, गोरे असतात. आणि आपल्याकडे पण बघा, आता आपला सोलापूरचा माणूस बघा, कोल्हापूरचा बघा, आहे की नाही, नांदेडचा बघा, इकडं वर्ध्याला जा, नागपूर, गडचिरोली इकडं जा, या लोकांमध्ये तुम्हाला काय परिणाम दिसेल का नाही? जी डोंगर माथ्यावर राहणारी माणसं असतात, ही काटक वृत्तीची असतात का नाही? ज्या प्रदेशामध्ये वारंवार पूर येत असेल, दुष्काळ होत असेल, है की नाही, भूकंप होत असेल, त्या ठिकाणचे लोक धीट असतात, निधड्या छातीचे असतात. असतात की नसतात? अरे असतात हे सर. दुष्काळ बघणं, खिल्लारीचं भूकंप झालं, हे सगळं सहन करणं साध्या लोकांचं काम आहे का? ह्याला सुद्धा खंबीर छाती लागते हो, शोषून घ्यायला, सहन करायला. सुखी सुपीक प्रदेशामध्ये काय पिकतंय म्हणून शांत स्वभावाचा माणूस आहे. काय नुसतं आळशी. सोलापूरच्या त्या भागामध्ये 2 नद्या अवतीभोवती सुतमिल, हे ते, खाणे का पिणे का आराम से रहने का. मग ते गुरगुरपणा कुठनं आला? आमच्यात गुरगुरपणा आला कुठनं? सगळंच आहे जागेवर आहे की नाही? तेच जर काय नसेल तर ऑटोमॅटिकली नमपणा येत आहे. म्हणून त्या भौगोलिकपणाचा परिणाम होतो, लक्षात घ्या. मग आहे बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रसार माध्यम. ह्या प्रसार माध्यमांचं आमच्या व्यक्तिमत्वावर काय परिणाम होतं की नाही होत? हे सर नो. होतं सर. फॉर एक्झाम्पल प्रसार सर माध्यमामध्ये जाहिरात जसं बघून टीव्ही, मोबाईल असे जे असतात, तर बरोबर. त्याच्यातून पण आपण चांगलं काही शिकू शकतो किंवा वाईट तरी शिकतो. आणि त्याचा हो. इफेक्ट आपल्यावर होते. चांगलं जर शिकलं तर चांगलाच इफेक्ट होते आणि येस, वाईट जर बघितलं तर वाईटच इफेक्ट होते. करेक्ट, व्हेरी नाईस. तुम्ही ते तुमच्या दृष्टीवरती आहे. तुम जैसा देखोगे, जैसा बोओगे, वैसा ही उगेगा, वैसा ही दिखेगा और वैसा ही बिकेगा.
ठरवायचं आहे. सगळ्यात मग प्रसार माध्यमामध्ये तो वर्तमानपत्राचा सुद्धा माणसाच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतो. वर्तमानपत्रामध्ये पॉझिटिव्ह बातम्या व्हायच्या ऐवजी निगेटिव्ह बातम्या यायला लागल्या आणि रोजच यायला लागल्या, तर वाचल्यामुळे आपल्यावर परिणाम होईल का नाही होईल? काय रे बाबा, या जगात काय Yes. राहिले, कोण सुरक्षित आहे? बारकी सारखी लहान लहान लेकरं सुद्धा सुरक्षित नाही आहे. हे सर नो आहे का हो सुरक्षित? सर. हे मला कुठनं कळलं? हे मला वर्तमानपत्रात कळलं. रोज हेडलाईन आहे, आज या मुलावर, त्या मुलीवर, असं लहान बालकावर, 6-6 महिन्याची लहान लेकरं सुद्धा. मग याचा परिणाम आपल्यावरती कळत न कळत होत असतो. मनामध्ये खिन्नतेची भावना येते. मग आम्ही सुरक्षित आहोत का नाही? भारत स्वतंत्र होऊन एवढी वर्ष झाली, अजूनही आम्ही सुरक्षित नाही. येते का नाही? येते का नाही हो सर. मनामध्ये? मग काही येते. जणांना नियतकालिक आवडतात, काही जणांना पाक्षिक आवडतात. आता वर्तमानपत्रामध्ये पण बघा लय प्रकार आहे. नुसतं ही बाजू ऐकली, काही जणांना मग ते संचार सारखं न्यारी दुनिया, संध्यानंद सारखं पेपर आहे की नाही, काही जणांना सीएनएस लय आवडतं. लय काय बोलायचं नाही त्याच्यामध्ये, न्यारी दुनिया आहे का नाही? पाहिलं का नाही पेपर? कधी पाहता का नाही? गप्पच हो आहे सर. बघ. बघतो सर, बघतो. येस सर. परिणाम होते का नाही त्याचा? मग आता आम्ही हो. रेडिओ ऐकत नसू, त्या रेडिओचा काय परिणाम होईल का नाही होईल? काही गाणी आहे की नाही? होते सर. पहिले बघा जुन्या काळामध्ये लोक रेडिओसाठी रुसून बसायची. लग्नामध्ये रेडिओ नाही दिला म्हणून ते मंगलाष्टिकाच काही जणांच्या काढल्या नाही त्या रेडिओ. हा, लय डेंजर काम. चित्रपट सगळ्यात महत्वाचा. मी तर म्हणतो आता हे चित्रपट हे ते राहिलंच नाही हो. आता आलंय ते कसलं जमाना, वेब सिरीज. येस सर. हा, वेब सिरीज. आता त्याच्यानंतर ते तुमच्या मालिका, त्या मालिकेमधल्या चॅनलची नावं जर घेतली मी, ते झी टीव्ही काय, झी प्लस काय, स्टार काय, ती एकता कपूर काय, त्याच्या त्या मालिका किंवा ती छाछ भी कभी दही तीन, दही भी कभी चारती. बघितली का नाही मालिका कधी? आता ती हळूहळू बंद होत आल्या. ते बरं कसलं माझ्या नवऱ्याची बायको म्हणे, काय परिणाम होईल त्या नवऱ्याच्या बायकोला? घातलं उकळत आणि कुठलं काय बाबा मालिकेची नाव हे बघू बघून ते काय नाव बाबा, कुठलं तरी एक मालिका लिहिली होती बघा, त्याची साडी सुद्धा आलती व लगेच मार्केटला त्याची साडी आली. काय नाव त्या मालिकेचं बरं? गप्पच. कसोटी 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 जिंदगी. कसोटी जिंदगी मराठी मधल्या मालिका होत्या बा, झी टीव्हीवरती. लागिरं झालं जेशीतली. कसं बाहेर आलं बघा. हे परिणाम आहे ना तर काय आहे हो? हे त्या मालिकेचं परिणाम आहे तर नाही काय आहे? 7 वाजता थोबाड घेऊन त्या टीव्हीच्या समोर बसले, 11 वाजूस तर उठायचं नाव ना अजिबात नाही. हे आला काय आणि गेला काय, टीव्ही समोरच का नाही. मग परिणाम आहे तर नाही. मला तर वाटतं ते जर स्टार 1 वगैरे पाहिले, आजच्या घरामध्ये भांडणं लावायचं जे काम कुणी केलं असन तर या मालिकानं. ते कसोटी भी जिंदगी काय, आता कोणतरी म्हणलं बघा कसोटी जिंदगी की आहे का नाही, काय ते ते काय मिस्टर बजाज काय त्याच्यावर. आता तुम्ही म्हणता सर काय मालिका पाहते का काय, आता ती परत आमच्यावर संशय आहे की नाही. त्याच्यामध्ये ते मिस्टर बजाज आणि अजून काय नाव बरोबर त्या हिरोईनचं ते प्रेरणा. हा, अनुराग. कसली प्रेरणा काय पेराव त्याला. शेवटी तर येऊनची एवढी लपडी, ते मुलीलाच बघायला जातात. काय ते किती काय ह्याची सगळी मुलं करणं कसं काय. बरं ते अजून एक काय तर होती बघा, काय दामिनी का कामिनी मालिका, योगी साज भी कभी दही ती. आता ती सासू बसली त्या बाकड्यावर, सोप्यावरती, आणि ही सून बसली चहा करायला लागले, आणि चहा करता करता शिवाय देत देतच यायला लागली, आणि ह्याच्यामध्येच 15 मिनिटं जातात. आणि ती असं ट्रेमध्ये ते कपात चहा, आणि ती सासूकडे बघते आणि मनातच बुटबुट बुटबुट करते. मला सांगा हे पाहून तुम्हाला वाटेल कोण किती बाई छळते ही, किती विचार झालं. मग हिला वाटते माझी बी सासू अशी करते का, आणि माझी बी सून अशी करते, होईल का नाही. त्यात कुठली तर अजून मालिका बघा, त्या मालिकेमध्ये ते देवरानी म्हणजे काय म्हणत, जावं जावं म्हणायचं का मराठीमध्ये, जावं जावंच ना, बरोबर का? हो हो सर. एक जाऊ जावा जावा. मोठी जाऊ मंदिराला जाते म्हणून लहान जाऊ काय करते, तिच्या कारचं नट ढिलं करते. कसं ढिलं करते माहितीये का, हातानं. आणि इथं पंक्चर झाल्यावर आमची गाडी, ते पंक्चर काढणार त्याला पाना लावून वर उभारून काढतंय, आणि बाई त्या हातानंच फिरवती नट. काय करावं.
म्हणजे ह्या जावाजावामध्ये सुद्धा भांडणं आली कुठनं? हे टीव्हीच देण आहे, दुसरं कुछ बी नाही. आता काही पिक्चर पण असतात बघा, चित्रपटांचा सुद्धा परिणाम आमच्या जीवनावर होतो. आता ते मध्ये गजनी पिक्चर आलं होतं, माहिती आहे का? गजनी, शॉर्ट टर्म मेमरी. त्या हो शॉर्ट सर. टर्म. वा, काय परिणाम झाला हो आमच्या समाजावर, लगेच सांगायचं एकाच मिनिटात. हेअर कट सर. अरे वा, क्या बात आहे. मस्त, हेअर कट सगळीच टकली आहे का नाही. त्याच्यानंतर सैराटचा सुद्धा परिणाम झाला आमच्यावर, माहिती आहे का तुम्हाला? झाला का? मुली बुलेट शिकल्या सर. मुली शिकल्या, बुलेट शिकल्या, बर ठीक आहे. अजून निलेश सर? लय लोक बाहेरच्या राज्यात गेले, हा, काय काय? चिमणी पाखरू उडून गेले. तुम्हाला सांगतो, सैराट नंतर ना महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 32 जोडप्यांनी पळून जाऊन लग्न केलं. पळून गेलं तर हा, झालं, परिणाम झाला. परिणाम कसाही होतो, मग ते कसा घ्यायचा, मग हे व्यक्तिमत्वावर होतो, मग जाहिरातींचा सुद्धा होतो बघा आपल्यावरती. जाहिरातींचा व्यक्तिमत्वावर परिणाम होतो की नाही होतो? होते सर. हा. कॉलेजचे पोरं ड्रीम11 वर सट्टा लावायला शिकलेत. हा, रमी बघू बघून. अहो काय ते रमी, कुठलं व्हिडिओ लावलं तर रमीच येत आहे. आणि मी एवढी जिंकले, मी तेवढी जिंकले, एवढं घालवलेलं सांगत नाही, ती जिंकलेली सांगते. अजून अजून एकच का जाहिरात वेगवेगळ्या गोष्टी? दाने दाने में केसर का दम है. वाह, काय हो, विमल का? विमल सौंदर्य होय प्रसाद सर, ने सर. विमलच. विमलच विमलच, वा, छान. आता ही तर बघा, अजूनही काय बघा, कुठली तरी आता कोणतरी म्हणलं बघा ते. सौंदर्य प्रसाद ने. हा, बस. ते बघितल्यावर आपल्याला असं वाटतं की घेतलंच पाहिजे, आहे का नाही? एक्स्ट्रा ज्या गोष्टी आहेत ना, याचा परिणाम आपल्यावरती होत असतो, कळत न कळत, आहे की नाही? आता या सगळ्या बाबींचा, मग घरातलं संस्कार असतील, संवाद आपला असेल, आपलं संवाद, आपल्या नाती यांचा सुद्धा परिणाम आपल्यावरती होत असतो. हल्ली नात्यामध्ये दुरावा होत चाललाय, काय मत आहे तुमचं? हल्ली नात्यावरती दुरावा वाढत चाललेला आहे, पहिल्यासारखं कोण बरोबर आहे. राहिलेलं नाही. आज नवरा बायको असतील, आई वडील असतील, मुलं असतील, आज घरात तर आहेतच, पण ह्यांचं लक्ष, यांचं बोलणं, हे संवाद कमी झालाय. कारण सगळेच मोबाईलच्या डिस्प्लेमध्ये मुंडकं घालून आहे. जे संध्याकाळचं जेवण एकाच ठिकाणी बसून करणारं कुटुंब आता वेगवेगळ्या गोष्टीमध्ये, म्हणजे जेवण करताना सुद्धा मोबाईलच आहे हातामध्ये. पहिलं एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये किंवा एकत्र जेवण करत असताना आम्ही आमच्या आमच्या ठिकाणी काय घडलं हे बोलत होतो, आहे की नाही? की आज हे घडलो, आज ते घडलो, हे असं झालं तसं. आज कुणाला वेळ आहे? आज आपल्या मुलाला किंवा घरातल्या माणसाला सर्दी झाली, हे व्हॉट्सअप, फेसबुकवरून कळतं. म्हणजे आपल्यापेक्षा अगोदर बाहेरच्या लोकांना कळतं. ह्याचे 1 to 2 MK मध्ये फ्रेंड्स असतात आणि इकडे भेटायला एक बी नसतंय, बरोबर का? ही नात्यामधला फरक आहे. मला फॉलोअर्स किती आहेत, माझे मित्र किती आहेत, ह्यापेक्षा माझं ह्यांच्याशी इंटरॅक्शन किती होतंय हे महत्वाचं आहे. ह्याच प्लॅटफॉर्मवर, हे जे प्रसार माध्यमाचं प्लॅटफॉर्म आहे, ह्या प्लॅटफॉर्म मध्ये सगळ्यात बेभान जी झाली आहे ही तरुणी वर्ग झालाय. तरुण असेल, तरुणी असतील, मग तरुणापेक्षा तरुणींचं प्रमाण जास्त आहे. मग ते फेसबुक मधलं रील्स असतील, मग ते तुमचं काय किटकॅट का चिटचॅट, ते काय तसलं काय काय किती प्लॅटफॉर्म आले होते त्याच्यावर, किती व्हिडिओ आहेत, किती हद बेकार करून टाकली आज मुलांनी. व्हिडिओ बघूच नये अशी कंडिशन आहे, तरी सुद्धा त्यांच्या बघणाऱ्यांचं प्रमाण एम मध्ये आहे. मग काही लोक ते प्लॅटफॉर्म मिळवण्याच्या नादात, फॉलोअर वाढवण्याच्या नादामध्ये आपले संस्कार, आपल्या गोष्टी ह्या सगळ्या विसरून जात आहेत. मग ह्या गोष्टी आपल्या व्यक्तिमत्वाच्या ह्याच्यावर परिणाम करतात की नाही करतात? पाठीमागं मी एक रील पाहिली, त्या रील मध्ये काय होतं माहितीये? लाईव्ह मध्ये त्या मुलीनं ऑक्टोपस कसा खायचा दाखवला. लाईव्ह मध्ये ऑक्टोपसचं कसं असतं, त्याचे 4 का 5 जे पाय असतात की नाही, तो खाताना ते मधला भाग बरोबर तोंडात घ्यायचा असतो. आता तो फॉलोअर वाढावे म्हणून फेसबुकवर लाईव्ह इन केलेलं भाग ते ऑक्टोपसनं डायरेक्ट त्या मुलीच्या जिभेलाच धरलं, आणि जिभेला धरल्यामुळं त्या मुलीला तिथं जीव गमवावा लागला. मग आपण काय करत आहोत, काय करण्याच्या नादानं आज आम्ही कित्येक गोष्टी, नैतिकता विसरून गेलेल्या व्हिडिओच्या नादाने, कित्येक मुली विसरून गेल्या रील बनवताना, की याचा परिणाम आपल्या फॅमिलीवर पण होऊ शकतो. कारण लाईव्ह मध्ये ड्रेस चेंजिंग करणं हे सुद्धा नवीन ट्रेंड आलं. मग हे काय काय चाललंय काय?
म्हणजे व्यक्तिमत्वावर ह्या गोष्टी परिणाम करतात की नाही करतात. सोशल मीडियानं तर आपली हद्द पारच करून सोडलेली आहे. म्हणून माणसाला माणसामध्ये आणण्यासाठी, त्याच्या व्यक्तिमत्वावर विकास करण्यासाठी शिक्षण हा एक मोठं खूप छान प्लॅटफॉर्म आहे. पण त्या प्लॅटफॉर्म पासून आज आमची पिढी दूर जाताना पाहत आहे. जिथं शिक्षण घ्यायचं आहे तिथं शिक्षणाऐवजी मनोरंजनामध्ये चाललाय. मुलगा अभ्यासाला बसलाय खरा, पण अभ्यास करतोय काय? मुलगा त्या मोबाईलमध्ये मुंडकं घालून गेम खेळतोय, ते रील ढकलण्याचं काम करतोय. लक्षात घ्या, हेच आपलं पिढी बर्बाद करण्याचं काम आहे. आज आम्ही मोबाईल हातामध्ये घेतो फक्त 1.5 GB संपवण्यासाठी. दुसरं काही नाही. आमचे विचार आता अनलिमिटेड आहे सर. आ? आता अनलिमिटेड झालंय म्हणलं. आता अनलिमिटेड झाला. या सगळे ते 5G आलं ना ट्रूचं, त्याच्यामुळं मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, तर तुम्हाला अनलिमिटेड सगळ्या आल्या. टीव्हीतून आम्ही फक्त मोबाईलमध्ये अडकलो. आम्ही सारखं फक्त वर ढकलण्याचंच काम करतोय. मग ह्याच्यातून आमच्या मूल्यांचा, आमच्या विचारांचा विकास होतोय का? हा प्रश्न कुठेतरी विचारण्यासारखा आहे. मग या सगळ्या गोष्टी व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे आहेत की नाही? मग माणसानं वेळेत सावध व्हायला पाहिजे की नाही? हो की नाही? हो सर. येस सर. आता या व्यक्तिमत्व विकासाची गरज काय आहे? किंवा या व्यक्तिमत्व विकासामध्ये शिक्षकाचा रोल काय असावा असं तुम्हाला वाटतं? आहे की नाही? व्यक्तिमत्वामध्ये पहिले भाऊ विकासाची, या व्यक्तिमत्व विकासाची गरज काय? म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलप करण्याची गरज आहे का? नीड फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे का? तर नक्कीच आहे. तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झाल्या की विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास इन्क्रीज होतो, आत्मविश्वास वाढतो, संवाद कौशल्य सुधारतं, नेतृत्व गुण विकसित होतं, सामाजिक संबंध मजबूत होतात आणि व्यावसायिक आणि वैयक्तिक यश त्यांना मिळतं. हे सगळं व्यक्तिमत्व डेव्हलपमेंट झाल्यावरती होतं आणि हे करण्यासाठी ही व्यक्तिमत्वाची गरज आहे. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जर आत्मविश्वास वाढवायचा असेल तर त्याच्यासाठी गरजेचं आहे. हा, भरपूर जणांना आत्मविश्वास असतो, पण वाढवायचा कसं? ऐन वेळेस मागं सरकतात. मग ते का होऊ नये, त्याच्यामध्ये ते गोष्टी होऊ नये म्हणून आपल्याला या व्यक्तिमत्व डेव्हलपमेंटची किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची गरज आहे. विद्यार्थ्यामध्ये कौशल्य सुधारू शकतो. काही जणांना बोलायलाच येत नाही, काही जण बोलतात असे आहे, काही फुलं पडल्यासारखी बोलतात तर काही काटे टोचल्यासारखे बोलतात. मग ह्या बोलण्यामध्ये, ह्या हसण्यामध्ये ते आपल्याला सुधार करायचा आहे. म्हणून आम्हाला व्यक्तिमत्व विकासाची आज गरज आहे. मग व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी काय करावं लागेल? उपाय काय करावा लागेल? आता हे जे उपाय आहेत हे तुमच्या डिस्प्लेला दिसत आहेत. मग काही सकारात्मक विचारसरणी ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग असतं. आत्मविश्वास वाढवायला पाहिजे. व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे आत्मविश्वास वाढवणं. मग इथंच आलं परत कौशल्य विकास विकसित करणं, वाचनाची सवय लावणं. हल्ली वाचनाची सवयच गेलेली आहे. आपल्याला वाटतो आपण मोबाईलमध्ये वाचतोय. आता मोठमोठ्या पोस्ट तर सुद्धा कोणी वाचत नाही. आणि मग त्या आल्या तरी त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या काय, सकाळी उठलो की आपण उठलो की त्याने गुड मॉर्निंग मध्ये वेगवेगळे तत्व टाकतो. पण मग ते टाकलेली तत्व खरंच आपण आपल्या जीवनामध्ये ते अवलंबतो का? आपण तसे आहोत का? ज्ञानी तर सगळे व्हॉट्सअपवर होतात, पण ऍक्च्युली जीवनामध्ये आहेत का आपण? आहोत का? स्टेटस ठेवतो आपण. स्टेटस कशासाठी ठेवतो? मनाचं आपलं समाधान आणि लोकाला दाखवण्यासाठी मी कसा आहे, मी कुठे गेलो, मी काय केलो. काही जण स्टेटस तर फक्त त्याच्यासाठीच ठेवतात. त्यांना बघितलं की लाईक झालं, लगेच कट करून बी टाकतात. हे व्यक्तिमत्व सुधारायचं आहे आपल्याला. ह्याच्यासाठी आपल्यामध्ये योग्य सवयी लागणं आणि योग्य सवयीसाठी सगळ्यात महत्वाचं आहे किमान आपण वाचलं पाहिजे. आणि वाचनानंच माणसाचं व्यक्तिमत्व बदलतं. शारीरिक असू दे किंवा मानसिक तंदुरुस्ती राखण्यासाठी आपल्याला व्यक्तिमत्व घेतलं पाहिजे. ह्याच्यासाठी आम्ही शरीराला वेळ दिला पाहिजे. मानसिकता आमची तंदुरुस्त राहिली पाहिजे. आम्ही प्रामाणिक आणि जबाबदार राहिलो पाहिजे. ह्याच्यासाठी आम्हाला उपाय करायचा आहे आणि आम्ही त्यासाठी सदैव तत्पर असणं गरजेचं. मग आता याच्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यामध्ये व्यक्तिमत्वाचं महत्व काय किंवा ह्याच्यामध्ये आमच्या शिक्षकांचं सुद्धा भूमिका काय आहे हे तुम्हाला आता मला सांगायचं. तुम्ही बोलायचं आहे आता. आता इथं पहिलं बोला तुम्ही की विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये शिक्षकाची भूमिका सांगा मला. शिक्षकाची भूमिका, रोल ऑफ टीचर इन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑफ स्टुडंट. पटापट बोला. वाजलेलं आहे तर शिक्षक मार्गदर्शन करू शकतो मुलाला. जर एखादा मुलगा एकलकोंडी असेल तर त्याला समाजात कसं वागवायचं याचं मार्गदर्शन करू शकतो.
काय केलं पाहिजे? एकलकोंडी असेल तर त्याला काय मार्गदर्शन केलं पाहिजे? त्याला काय अशी ऑपॉर्च्युनिटी दिली पाहिजे की तो एकलकोंड्यातून बहिर्मुखी झाला पाहिजे? म्हणजे त्याला त्याच्यावरती जबाबदारी त्याला देणं, त्याच्यावरती विश्वास दाखवणं. पार्टिसिपेट व्हायला पाहिजे, शिकवायला पाहिजे, सामूहिक गेम घेणं किंवा कृतीयुक्त त्याच्याशी त्याला घेणं. जवळीक वाढवून घ्यायला पाहिजे शिक्षकांनी. बरोबर. आता सगळ्यात महत्वाचं असतं ही जवळीक वाढवण्यासाठी त्याला प्रत्येक खेळामध्ये सहभागी करून घेतला पाहिजे. सगळ्याला समान संधी दिली पाहिजे. हल्ली आपण काय करतो? जेंडर बायस करतो. कळत नकळत शिक्षकाकडून जेंडर बायस होत असतं. रांगोळी कोण काढतं हो? शाळेमध्ये रांगोळी काढायचं काम कोणाला दिलं जातं जास्त करून? टीचर्स लोकांना. ऑब्विसली मुलींना. दिलं जातं. हा, मुलींकडे talent दिलं जास्त जातं. आहे. का बरं मुलींकडे दिलं जातं? तर आपण व्यक्तिमत्वच त्यांचं कळत नकळत त्याच्या पद्धतीने डेव्हलपमेंट करत असतो. परंतु हे रांगोळी काढणं काय फक्त मुलींचंच काम आहे का? आहे नाही, का? आपण करतो. हा. मग अशा छोट्या छोट्या गोष्टी पण आपण बघितलं पाहिजे ज्याच्यातून व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे. म्हणजे बैठे काम, घरातले काम हे मुलींचेच आहेत. हे आपण ते तसं नाही करायला पाहिजे. सगळ्याच गोष्टीमध्ये आता मैदानावर म्हणलं की आपण मुलंच नेतो, मुली नेत नाही. सहलीला लांब जायचं असेल फक्त मुलंच घेऊन जातो, मुली घेऊन जात नाही. ह्या सगळ्या गोष्टी परिणाम करतात व्यक्तिमत्वावर. कळत नकळत करत असतात. येस ऑर नो? होतंय का नाही तसं? होतंय का नाही मला सांग? मुली म्हणजे नाजूक हा शब्द त्यांना लागून जातो, टॅगच होतो. मुली म्हणजे नाजूक असतात, मुलं म्हणजे कणखर असतात. हे टॅग बदलायला पाहिजे, आहे की नाही? मुलींनी झाडायचं, घर साफ करायचा, शाळा स्वच्छ करायच्या, ही कामं आपण त्यांना नेमून देतो. ही बदलून पण करू शकतो. मुलांना पण देऊ शकतो. का बरं मुलांनी स्वयंपाक नाही केला पाहिजे? मुलांनी का बरं घरातलं झाडून नाही घेतलं पाहिजे? लहान मुलाला वयाच्या 5-10 वर्षापर्यंत जर तुम्ही मुलीसारखी जर कामं लावली का ती मुलगी होणार आहे का? नाही होणार. फक्त तो त्याच्या आयुष्यामध्ये स्वयंभू होणार आहे. भविष्यामध्ये कधी चलून जरी कोरोनासारखा जर परिस्थिती आली तर तो कमान एकटा राहिला तरी काही स्वतःच बनवून खाऊ शकेल घरी. हे सर ना बरोबर आहे की नाही? बनवून खाऊ शकेल. किंवा त्या मुलांना आपण मजबूतच कधी केलं नाही, कधी एकत्रच सोडलं नाही, कधी वेगळंच सोडलं नाही. त्यामुळे किमान कोरोनामध्ये त्या लोकांचे खूप हाल झाले जे एकटे होते. का? शिजवून खाताच आलं नाही, कधी भाकरी करता आली नाही किंवा स्वयंपाक करता आला. स्वयंपाक करणं फक्त काही मुलींचं काम नाही, लक्षात घ्या. हे आपण लावून दिलेलं, समाजानं लावून दिलेलं एक टॅग आहे. म्हणून ते व्यक्तिमत्व तसं निर्माण झालं. याच्या पलीकडे थिंकिंग करा. सगळ्यात उत्तम स्वयंपाक कोण करतो? तो पुरुष करतो. याचं उदाहरण म्हणजे संजीव कपूर आहे. येस ऑर नो? राईट ऑर रॉंग? येस सर. येस. सर, मग तर आम्ही काय केलं? आमच्या रूढी परंपरेने आम्ही त्याला बांधून ठेवलं आणि मग ते तसं घेऊन झालं, आहे की नाही? ह्या सगळ्या त्याला आपण स्टेरिओटायपिंग असं म्हणतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्यातून रूढी परंपरेला चिकटून बसतात त्याचाच परिणाम त्याच्यावर होतो. म्हणून शाळेमध्ये आपण सगळ्याला मिळून मिसळून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. उपक्रमामध्ये सगळ्यांचा सहभाग असला पाहिजे. वक्तृत्व स्पर्धा असल्यापासून ते किंवा चित्रकला, मग ते बाहेर घेऊन जाणं असेल, एनसीसी कॅम्प असेल, या सगळ्यामध्ये सगळ्यांचा सहभाग घेणं काम आहे. म्हणजे एक शिक्षकाची भूमिका, रोल ऑफ टीचर्स असं असलं पाहिजे की त्यानं मनमिळावं असला पाहिजे, सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे. आता विद्यार्थी, आता ते बघायचं आहे की शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्वाचे महत्व काय आहे आता इम्पॉर्टन्स याचं? तर शिक्षकांसाठी ते वर्गातलं नेतृत्व, प्रेरणा, प्रभावी अध्ययन करण्यासाठी त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं असणं खूप गरजेचं आहे. हे असताना सुद्धा या गोष्टी असताना सुद्धा शिक्षकाकडे जर नेतृत्व गुण चांगलं असेल तर तो त्या सगळ्या गोष्टी चांगल्या करू शकतो. तो प्रेरणा देणारा, मोटिवेटर असेल तर विद्यार्थ्यांना तो एक चांगल्या गोष्टीकडे घेऊन जाऊ शकतो. आमचे सर नेहमी आम्हाला म्हणायचे, काय म्हणायचे की तू चांगला शिक्षक असेल नसेल तर चालेल, पण तू चांगला प्रेरणा देणारा असला पाहिजे. कारण चांगला शिकवणारे शिक्षक विद्यार्थी त्याच्यावर डिपेंड राहतात. परंतु चांगला प्रेरणा देणारा शिक्षक असेल तर विद्यार्थी स्वयंभू होतात. कारण त्या प्रेरणेने ते स्वतः हुडकतात तरी, शोधतात तरी कुठं काय आणि काय बघायचं आहे. म्हणून चांगल्या शिक्षकाने एक प्रेरणादायी असलं पाहिजे, प्रभावी त्यांचं अध्यापन असलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं असणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या विषयाचे आहे त्या विषयाचं तुमच्याकडे सखोल ज्ञान असलं पाहिजे, अध्यापन करता आलं पाहिजे, कौशल्य चांगली असली पाहिजे. किमान उठून कोणीतरी म्हणलं पाहिजे की हे आम्हाला 8वीला शिकवायला सर होते, काय इतिहास शिकवत होते हो भन्नाट, असं म्हणू नये. ह्या मास्तरमुळे माझा इतिहास बिघडला, ह्या मास्तरमुळे माझा गणित बिघडला,
असं होता कामा नये. म्हणून शिक्षकांचं व्यक्तिमत्व हे चांगलं असलं पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी जर बघायचं झालं तर विद्यार्थी आत्मनिर्भर असतात. त्याकडे शिस्त असली पाहिजे, जबाबदारी आली पाहिजे, सामाजिक कौशल्य त्याच्याकडे चांगले असले पाहिजे. आणि दोघांसाठी जर बोलायचं झालं तर जीवनातलं यश आणि समाधान या व्यक्तिमत्वामधून येणार आहे. कारण तुमचं व्यक्तिमत्व हे तुमचं अप्रोच ठरवतो. अप्रोच म्हणजे तुमचं बघण्याचा दृष्टिकोन एखाद्या घटनेकडे, एखाद्या समस्येकडे आणि समाजाकडे. मग तो सकारात्मक असेल तर सगळ्याच गोष्टी सकारात्मक दिसतात, अन्यथा काही सकारात्मक दिसत नाही आणि माणसाचं समाधान आपसुकच निघून जातं. म्हणून एकंदरीतच आपल्याला असं सांगता येईल या ठिकाणी की व्यक्तिमत्व म्हणजेच व्यक्तीच्या एकंदर व्यक्तिमत्वाचं आरसे आहेत. त्यांचा विकास, शिक्षण, संस्कार, वर्तन आणि अनुभव या सगळ्यावर अवलंबून आहे. सुशिक्षित व्यक्तीचं व्यक्तिमत्व म्हणजे समाजाच्या प्रगतीचा पाया असतो आणि हा पाया मजबूत करण्याचं काम या शिक्षकांचं आहे आणि त्याच्यातूनच ते व्यक्तिमत्व उभारत असतं. तर आज आपण या व्यक्तिमत्वाबद्दल सगळी गोष्ट माहिती घेतली. तुम्ही ती सगळ्यांनी ऐकली. ती तुम्हाला कशी वाटली? सांगा आता. काय म्हणताय या व्यक्तिमत्वावर? कळलं, समजलं की नाही? पूर्ण तर समजलं. मोबाईलचं ऍडिक्शन बघा सर, पहाटे 5 ला कोणच नसते, आता 26-25 लोक आरामशीर आहेत. 11:30 11:30 वाजलेल्या असताना सुद्धा बघा आपण किती वेळ बघतोय, जवळजवळ 4 तास होत आले. आपण ऑनलाईन आहोत. 3 तास 46 मिनिटं झालेली आहेत सद्यस्थितीला. 3.25 तास झालं नो हॉलिंग नो डुलिंग म्हणलं बघिंग, आहे की नाही? म्हणजे तुम्ही सुद्धा किती त्याच्या मग्न झालेले आहात. आणि सद्यस्थितीला सुद्धा अजून 28 विद्यार्थी या ठिकाणी अवेलेबल आहेत की त्यांना सुद्धा असं वाटतं की आपण आता पास व्हायला पाहिजे का नाही? तर